दत्त महात्म्य याविषयी आपण आज दिवसभर विचार करणार आहोत. आता आणि संध्याकाळी जेवढं जमेल दत्त महात्म्य काय आहे, दत्त महात्म्याविषयी टेंबे स्वामींनी जे दत्त महात्म्य लिहिलेलं आहे त्याविषयी आपण जरी टेंबे स्वामींचे उपासक असलो, दत्त संप्रदायातले असलो, तरी सुद्धा अनेकांना या ग्रंथाविषयी फारशी माहिती नाही. म्हणजे आता हे दत्त महात्म्य टेंबे स्वामी कृत हे जे आहे ग्रंथ पुस्तक, याच्याविषयी आपण वाचलं पाहिजे, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि आपण नाही अभ्यास करणार दत्त संप्रदाय म्हणून किंवा टेंबे स्वामींचे उपासक म्हणून आपण त्यांचा अभ्यास नाही करणार तर कोण करणार? दुसऱ्यांकडून काही अपेक्षित दुसऱ्या कुठल्या संप्रदायाकडून या ग्रंथाचा अभ्यास व्हावा असं तर काही नाही, आपली जबाबदारी आहे. त्यामुळे दत्त महात्म्यासारख्या ग्रंथाचा अभ्यास आपण हळूहळू सुरू करूया. जसं जसं पूर्णत्वाला जाईल तसं जाईल. आधी आपण त्या ग्रंथाविषयी काही माहिती करून घेऊ आणि मग त्याचा जेवढा वेळ तेवढा आता सकाळच्या वेळामध्ये आणि संध्याकाळच्या वेळामध्ये आपण त्याचा विचार करूया. या ग्रंथाच्या आधाराने बऱ्याचशा गोष्टी दत्तांविषयीच्या आपण जाणून घ्यायचे आणि या आपण रोजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे उतरवू शकतो या दृष्टीने याचा अभ्यास आपण करायला हवा. कारण होतं कसं, आता सगळीकडे आजूबाजूला आपण समाजामध्ये बघतो की अनेक प्रकारची पारायण होतात. आपणही करतो, पारायण केलं जातं, वेगवेगळ्या ग्रंथांचं पारायण होतं. 2 दिवस 3 दिवस 7 दिवस जे काही त्याचे नियम असतील ते सगळे नियम पाळून पारायण केलं जातं. पण तो ग्रंथ आपल्याला किती समजला, आपण त्याच्याविषयी काही अभ्यास केला का, आपण आपल्या जीवनात त्यातल्या 1-2 गोष्टी तरी उतरवू शकलो का? खरं काय माहितीये का, हे पारायण करण्यामागे काय विचार असेल तर आपल्याला अडचणी आल्या ना की आपण पारायणात जातो. हे सध्याचा काळ आहे, आपण सगळे तसे नसू कदाचित, पण बाहेर सगळीकडे आपल्याला असं दिसतं की गुरुचरित्राचं पारायण का करायचं? मला संसार चांगला झाला पाहिजे, माझ्या मुलांची लग्न झाली पाहिजे, मला नोकरी पाहिजे, आर्थिक संपत्ती, सुख समृद्धी आणि ज्या काही अडचणी समजा असतील संसारातल्या त्या दूर व्हाव्यात म्हणून आम्ही पारायण करतो. पारायण करण्यामागे दुसरा एक भाव असा असला पाहिजे की पारायण केल्यावर हे समजून घ्यावं त्या ग्रंथामध्ये आपल्याला संतांनी काय सांगितलंय, आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलंय ते समजून घ्यावं आणि मग तसं आपल्या जीवनात उतरावं. म्हणजे ती अडचण आपण दूर झाली पाहिजे. हे तसं जर का आपण मागलो त्यांच्या मार्गदर्शनात, आपल्याला अडचण आली की आपण प्रश्न घेऊन जातो की नाही, आपल्या अभ्यासात काही अडचण आली आपण आपल्या शिक्षकांना विचारतो, ते सांगतील, तसा अभ्यास करतो, वागतो आणि ती अडचण दूर होते. पण आता नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टी समाजात आपल्याला दिसतात. पण या पारायण करावं, पारायण करण्यामागे किंवा तो न करावा अशा मनाचा काही नाही. त्याचं मंत्र सामर्थ्य आहे, त्यांची शक्ती एवढी आहे, त्याच्याने फरक निश्चित पडतो. पण सांगण्याचा त्याचा मतार्थ असा की फक्त पारायण करून थांबू नये, त्याच्यानंतर त्याच्याविषयी जाणून घ्यावं, थोडासा अभ्यास तरी आपण करायला हवा. या दत्त महात्म्यामध्ये स्वामींनी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्या पहिल्या अध्यायाचा आपण आता विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला कीर्तन भक्तीविषयी पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याविषयी काय आहे, कीर्तन भक्ती नक्की कशी करायची हे आपण यामध्ये पाहूया. कोणी लिहिलाय हा ग्रंथ दत्त महात्म्य? एखाद्या ग्रंथाविषयीची अभिमानाची भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्या ग्रंथाविषयी गौरव भावना निर्माण झाल्यानंतरच आपण त्याचा अभ्यास करू शकतो. मग ती गौरव भावना निर्माण होण्यासाठी आपल्याला त्या ग्रंथाची पूर्ण माहिती असायला लागते. ग्रंथ कोणी लिहिला, कसा लिहिला, त्या ग्रंथामध्ये काय काय आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचे जेव्हा गुण आपल्याला कळतात त्याच वेळेला आपल्याला त्या व्यक्तीविषयीची आदरभाव किंवा एखाद्या देवतेविषयी आदरभाव कधी निर्माण होईल, ज्या वेळेला त्याची आपल्याला पूर्ण माहिती मिळेल तेव्हा. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. टेंबे स्वामींनी दत्त संप्रदायावर, पूर्ण दत्त संप्रदायावर किंवा समाजावरती अनंत असे उपकार केलेले आहेत. म्हणजे कदाचित असंही म्हणायला हरकत नाही की जर टेंबे स्वामींसारखं व्यक्तिमत्व महापुरुष जर का झाले नसते तर आपल्याला दत्तांविषयी काहीही कळलं नसतं. इतकी मोठी ग्रंथसंपदा आणि आपल्याला सोपं करून सांगण्यात अनेक ग्रंथ आपल्याला स्वामींनी लिहिलेले आहेत. साधारण कार्यकाळ जर का आपण पाहिला तर 1854 पासून 1914 पर्यंतचा हा कार्यकाळ आहे. आणि या कार्यकाळामध्ये महाराजांनी अनेक दत्त स्थानांचा उद्धार केलेला आहे. उद्धार म्हणजे जीर्णोद्धार केलेला आहे.
काही ठिकाणी पूर्वीपासून ती दत्तस्थानं होती, पण काही कारणांनी ती दुर्लक्षित राहिलेली होती. तर तिथे पुन्हा एकदा पूजा अर्चा सुरू करणं, तिथे दत्तांची सेवा करणं किंवा तिथे ती सगळी व्यवस्था लावून देण्याचं काम, अगदी मोठी मोठी नावं त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला अनेक जण या सगळ्या परिक्रमा करतात ना, त्यांना माहितीच नसतं की याचं जीर्णोद्धार किंवा हे जे ठिकाण होतं याची व्यवस्था कोणी लावलेली आहे. तर अशा अनेक दत्त ठिकाणांची, स्थानांची व्यवस्था लावणं आणि ते तशी व्यवस्था करून तिथे सेवाभाव आणि सेवा कार्य सुरू राहणं, यासाठी स्वामींनी खूप काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. हा जो ग्रंथ आहे हा चातुर्मासामध्ये घडलेला ग्रंथ आहे. मी आता थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगतो. जसं म्हटलं की जोपर्यंत ग्रंथाविषयीची पूर्ण माहिती आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा गौरवभाव निर्माण होत नाही. आपण त्या अभ्यासाच्या वाटेला जाणार नाही. तर या ग्रंथाच्या सगळ्या संन्यासींना एक नियम आहे की त्यांनी चातुर्मास केला पाहिजे. आरुणी उपनिषद एक आहे ग्रंथ, आरुणी उपनिषद. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की संन्यासांनी कसं वागावं, काय काय करावं. चातुर्मासामध्ये संन्यासांना, एरवी संन्यासी नेहमी फिरत असतात, त्यांना काही 1-2 रात्रीच्या वरती एका ठिकाणी राहू नये असे काही नियम आहेत, त्यांना खूप नियम आहेत. पण चातुर्मासामध्ये संन्यासांनी एका ठिकाणी राहावं असंही हा नियम सांगतो. काय कारण असतील त्याला, पाऊस आहे, भरपूर आहे, किंवा एका ठिकाणी राहून काहीतरी थोडंसं कार्य व्हावं म्हणून चातुर्मास हा संन्यासींनी एका ठिकाणी करावा. त्याच्यात सुद्धा पुढे जाऊन थोडी सूट अशी दिलेली आहे की निदान 2 महिने तरी एका ठिकाणी राहावं. चातुर्मासात ते सुद्धा 2 महिन्याची सूट दिली आहे की ठीक आहे 2 महिने तुम्ही फिरा, पण 2 महिने एका ठिकाणी राहिलं पाहिजे. याच्यामध्ये त्रिदंडी संन्यासी असतात, एकदंडी असतात, अदंडी असतात, असं बरंच वर्णन आहे. तो आता आपला विषय नाहीये. दत्त गोरक्ष संवाद जो आहे ना त्याच्यामध्ये याविषयी विस्तृत लिहिलेला आहे. संन्यासी आणि हे सगळं किती दंडी वगैरे आहे. या स्वामी महाराजांचा दुसरा चातुर्मास जो होता साधारण 38व्या वर्षी, तेव्हा ब्रह्मवर्त पर्वतावरती स्वामींचं वास्तव्य होतं त्या चातुर्मासामध्ये, दुसरा चातुर्मास. त्यावेळेला स्वामींनी काय केलं की सगळे ग्रंथ ढुंडाळले. जेवढे आपल्या परंपरेमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये जे काही ग्रंथ, जे काही लिखाण आहे ते सगळे शोधले, सगळे एकत्र केले आणि याच्यामधून दत्त चरित्र एकत्र केलं. सगळ्यांमधलं, सगळ्या वेदांमध्ये असेल, उपनिषदांमध्ये असेल, पुराणांमध्ये असेल, सगळं काही गोळा केलं. आणि 1892 साली दत्त पुराण नावाचा ग्रंथ स्वामींनी दिला. 1892 ला दत्त पुराण संस्कृत मध्ये दिला ग्रंथ. हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर हे सगळं एकत्र करून झालं, पण याच्यावरती नंतर स्वामींना मोह आवरला नाही. त्यांनी याच्यावर पुन्हा टीका सुद्धा लिहिली. त्याला त्यांनी वासुदेवी असं नाव दिलं आणि ती टीका सुद्धा संस्कृत मध्येच लिहिलेली आहे, वासुदेवी. आता दत्त पुराण हा नक्की ग्रंथ काय आहे याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला असायला हवी. कशी रचना होती दत्त पुराणाची? कसं आहे, कुठलाही ग्रंथ जो असतो ना तो कधी ना कधीतरी एका आदर्श ग्रंथाच्या रचनेवरून सुद्धा त्याची रचना केली जाते. म्हणजे स्ट्रक्चर म्हणायचं मला. रचना म्हणजे ज्ञान किंवा ओव्या ज्या काही आहेत त्या यांनी दिलेल्या आहेत, पण त्याची रचना कशी आहे तर दत्त पुराणाची रचना ही ऋग्वेदाप्रमाणे आहे. ऋग्वेद काय आहे तर सनातन वैदिक संस्कृतीमधला सर्वात पुरातन, त्याच्या आधी कोणी नाही असं म्हणायला हरकत नाही, असा आता उपलब्ध असलेली स्क्रिप्टेड म्हणजे ओल्डेस्ट स्क्रिप्ट असं आपण म्हणूया त्याला. सगळ्यात जुनी स्क्रिप्ट जी आहे ऋग्वेद, त्याच्यावर आधारित असलेला हा दत्त पुराणाचा ग्रंथ आहे. मुळात ऋग्वेद काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याची बांधणी कशी केलेली आहे, याच्यामध्ये 2 प्रकार आपल्याला दिसतात. एक प्रकार असा की सूक्त, म्हणजे जे जनसामान्यांना आपल्याला जसं ऋग्वेद समजला पाहिजे की त्याच्यामध्ये 10 मंडल आहेत. ऋग्वेदाची मंडल 10 आहेत आणि 1022 सूक्त आहेत त्याच्यामध्ये आणि 10,552 हे मंत्र आहेत. हे एक प्रकारची बांधणी ऋग्वेदाची अशा प्रकारे आहे. आणि आपण जे म्हणतो ना की पाठशाळेमध्ये वैदिक जे आता आपल्याला माहिती आहे घनपारायण करतात, दंडक्रम आता आपण पाहिलंय सगळ्यांनी केलेलं आहे, ते जे वैदिक शिक्षण होतं पाठशाळांमध्ये ते अशा प्रकारे करत नाही. म्हणजे 10 मंडल आणि 1022 सूक्त असं नाही. त्यांची थोडी स्ट्रक्चर वेद तोच आहे, पण त्यांना ते अष्टक असं म्हणतात. 8 अष्टक. आणि अष्टक म्हणजे काय, एका अष्टकामध्ये 8 अध्याय म्हणून त्याला अष्टक असं म्हणतात. असे 64 अध्याय. थोडक्यात काय, वैदिक परंपरा, वैदिक शिक्षण जेव्हा घ्यायचंय त्यावेळेला त्यांना ते अष्टक म्हणून त्याच्याकडे बघतात
आणि आपण जेव्हा ऋग्वेदाकडे बघायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर ते 10 मंडलं त्याची आहेत. अशाच प्रकारे हा ग्रंथ लिहिला गेला अष्टकांमध्ये, दत्तपुराणाचा. आता हा पण ह्याच्यामध्ये श्लोक संख्या मात्र 3500 आहे. या दत्तपुराणाच्या ग्रंथाची श्लोक संख्या आहे 3500. याच्यामध्ये स्वामींनी 3 भाग केले अष्टकांचे. पहिले 2 अष्टक, नंतरचे 4 अष्टक आणि शेवटचे 2 अष्टक, असे मिळून 8 अष्टक केलेली आहेत. त्यातले पहिले 2 अष्टक जी आहेत दत्तपुराणाची ती आपल्याला ज्ञानयोग सांगतात. स्वामी आपल्याला ज्ञानयोगाचं सगळं मार्गदर्शन या पहिल्या 2 अष्टकांमध्ये केलेलं आहे. नंतरच्या 4 अष्टकांमध्ये म्हणजे 3, 4, 5 आणि 6 या अष्टकांमध्ये स्वामींनी आपल्याला उपासना योग सांगितलेला आहे आणि शेवटच्या 2 अष्टकांमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणजे स्वामींनी भक्ती कुठे आणून ठेवली आहे? ज्ञान आणि कर्माच्या बरोबर मध्यभागी भक्ती आणून ठेवलेली आहे. हाही विचार आपल्याला या संदर्भात करायला हवा. ज्ञान आणि कर्म याच्यामध्ये ही भक्ती बसवली. रंगावधूत स्वामींचं नाव आपल्याला माहिती असेल. त्यांनी या दत्तपुराणाची 108 पारायण केलेली आहे. नारेश्वरला जी त्यांनी पारायण केली 108 पारायण या दत्तपुराणाची केली. त्याही स्थानाची ऊर्जा प्रचंड आहे. तेही क्षेत्र खूप प्रसन्न आहे. याच्यानंतर झालं काय की दत्तपुराण हा संस्कृत मध्ये एक ग्रंथ लिहिला गेला स्वामींनी जो लिहिला. त्याच्यानंतर त्याच्यावर लिहिलेली टीका जी होती वासुदेवी ही सुद्धा संस्कृत मध्ये लिहिली गेली. आणि स्वामींचा 11वा चातुर्मास हा उत्तरेला होता वरती, म्हणजे बिहार किंवा उत्तर प्रदेश त्या भागामध्ये असेल. महत्पूर असं नाव आहे त्या ठिकाणचं. तिथे हा 11वा चातुर्मास सुरू असताना काही मराठी लोक तिथे त्यांना भेटले आणि म्हणाले तुम्ही दत्तचरित्र किंवा दत्त पुराण सांगितलं पण ते आम्हाला फारसं समजून घेता येत नाहीये कारण ते संस्कृत मध्ये आहे. बरं त्याच्यावरची टीका आहे ती सुद्धा आम्हाला नीट समजून घेता येत नाही कारण ती सुद्धा संस्कृत मध्ये आहे. मग त्या सगळ्या आपल्या मराठी लोकांनी मराठी भाषिकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला हे भाषांतरित करून द्यावं, आम्हाला पण ते कळू दे ना नक्की काय आहे ते. म्हणून टेंबे स्वामींनी 1901 साली महत्पूर हे जे उत्तरेच्या कुठे ठिकाणी मला माहित नाही नक्की कुठे शोधावं लागेल. महत्पूर या ठिकाणी 1901 साली ह्या दत्त महात्म्याला लिखाणाला सुरुवात केली किंवा तो लिहून पूर्ण केला असं म्हणायला हरकत नाही. पण जसं दत्तपुराण आहे, जसं वासुदेवी आहे, तसं हे दत्त महात्म्य केलेलं नाही. स्वामींनी काय केलं की संपूर्ण दत्तपुराण मराठीमध्ये करण्यापेक्षा आपल्याला काय आवश्यक आहे याचा विचार करून स्वामींनी यातलं जे फक्त उपासना योगाचा भाग आहे, म्हणजे पहिली 2 अष्टकं सोडली ज्ञानयोगाची आणि शेवटची पण 2 अष्टकं नाही केली कर्मयोगाची. मधली उपासना योगाची जी अष्टक आहे 3, 4, 5 आणि 6वं अष्टक याचंच भाषांतर मराठीमध्ये योगीबद्ध केलं आणि त्याला दत्त महात्म्य असं म्हटलं जातं. म्हणजे तशा पद्धतीने थोडा विचार जर का आपण केला तर 1901 साली याचं हे लिखाण स्वामींनी केलेलं आहे आणि आता 2025 म्हणजे नाही म्हटलं तरी एक दुसरा योगायोग जो मला सकाळी सुचला की 125वं वर्ष आपल्याला या ग्रंथाचं म्हणायला हरकत नाही. बरोबर की 125 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने का होईना म्हणजे योगायोग जुळून आलेला की आपण दत्त महात्म्याच्या निदान विचार करायला आपण सुरुवात केलेली आहे. आता दत्त महात्म्य कसं लिहिलं गेलं? जरी 4 अष्टकं असली म्हणजे 8 अध्याय प्रत्येकामध्ये, तरी या दत्त महात्म्यामध्ये एकूण 51 अध्याय आहेत. अध्याय किती आहेत? 51 अध्याय आहेत. त्यातले 50 अध्याय आणि शेवटचा जे आहे 51वी अवतरणिका म्हणतात त्याला. अवतरणिका ही एकंदर सगळ्या ग्रंथामध्ये काय आलंय त्याच्याविषयी सार शेवटच्या अध्यायामध्ये असतं. औट सहस्र असं एका ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्या पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे. औट सहस्र 5000 ओव्या असलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त महात्म्य. हे सगळं जेव्हा लिखाण चालू होतं ना स्वामी महाराजांचं त्यावेळेला त्यांनी कोणाला तरी एक पत्र लिहिलंय. ते पत्र कोणाला लिहिलंय तो संदर्भ माझ्याकडे नाहीये, पण त्या पत्रामध्ये काय लिहिलंय स्वामींनी या दत्त महात्म्याविषयी लिहिलंय की आज माझे 49 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि 50 अध्याय मी याचे करणार आहे
आणि 3 ते 6 ही अष्टकं मी याच्यामध्ये उपासना योगाची जी आहे ती मी लिहितोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच पत्रामध्ये नंतर स्वामी महाराज असं म्हणतात की अनायासे देवाच्या कृपेने नकळत, अनायासे नकळतच काय झालंय माझ्याकडून, तर प्रत्येक अध्याय हा 108 ओव्यांचाच बनलेला आहे. अनायासे, मुद्दामून केलेला नाहीये, पण प्रत्येक अध्याय हा 108 ओव्यांचा बनलेला आहे. जास्तीत जास्त अध्याय 108 ओव्यांचे बनलेले आहेत. 2-3 अपवाद त्याला आहेत. काही अध्याय 103 ओव्यांचे झाले, काही अध्याय 113, 110 असे सुद्धा आहेत. पण स्वामींनी हे पत्रात स्पष्ट म्हटलंय तसं की देवाच्या कृपेने म्हणा माझ्याकडून जे लिहिलं गेलं ते प्रत्येक अध्याय हे 108 ओव्यांचे झाले. म्हणजे हा जो दत्त महात्म्याचा अध्याय आहे हा कसा बनलाय आता, 5400 या ओव्या झाल्या 50 अध्यायाच्या आणि 51वा जो अध्याय आहे 113 ओव्या त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 5513 ओव्यांचा हा दत्त महात्म्य हा जो ग्रंथ आहे हा आपल्यासाठी टेंबे स्वामींनी लिहिलेला आहे. जसं म्हणजे आपण एक प्रकारे असं पण म्हणू की दत्त पुराण आणि दत्त महात्म्य हा जोड ग्रंथ आहे म्हणायला हरकत नाही. एकासारखेच एक असलेले ग्रंथ आहेत. आणि इथे रंगावधूत स्वामी असं म्हणतात, जसं मी सुरुवातीला सांगितलं की ऋग्वेदाच्या स्ट्रक्चर प्रमाणे हा ग्रंथ बनलेला आहे, तसं रंगावधूत स्वामींनी ज्या वेळेला 108 पारायण दत्त पुराणाची केली त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की दत्त पुराणातली सुद्धा प्रत्येक ओवी ही ऋग्वेदाच्या रुचेपेक्षा कमी नाहीये. म्हणजे जसं आपण ऋग्वेद समजून घेणं, ऋग्वेदाविषयी माहिती असणं ते म्हणणं कठीण आहे गोष्ट आपल्यासाठी, पण इथे रंगावधूत स्वामी असं म्हणतात की प्रत्येक ओवी ही ऋग्वेदाच्या प्रत्येक मंत्रा इतकीच शक्तिशाली आहे, त्याचंही महत्व तेवढंच आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण जर का पाहिलं की ग्रंथ म्हणजे फक्त दत्तचरित्र आहे आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं अनेक गोष्टींमध्ये की आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे आता आपल्यापैकी कुणाला जर का कोणी बाहेर बोललं की अरे दत्तचरित्र, लोक काय म्हणतील, आम्हाला माहिती आहे दत्तचरित्र, दत्तांनी काय केलं आम्हाला माहिती आहे, असं सहजतेने आपण म्हणून जातो. पण जर आपल्याला सांगितलं की दत्तांच्या कुठल्याही त्यांच्या जीवनातल्या 4 गोष्टी सांगा किंवा 5 मिनिटं बोला तर आपण बोलू शकत नाही. त्यामुळे नुसतं या ग्रंथाकडे एक दत्तचरित्राचा ग्रंथ आहे असं जर का आपण म्हटलं तर आपण त्याच्याकडे अभ्यासाला जाणार नाही. आपल्याला हा ग्रंथ कुठून आला, टेंबे स्वामींनी हा ग्रंथ का लिहिला, त्यांच्याकरता नाही लिहिला. टेंबे स्वामींना गरज होती का हा ग्रंथ लिहिण्याची, दत्तपुराण लिहिण्याची? आपल्यासारख्या दत्त भक्तांसाठी, समाजासाठी, समाजापर्यंत दत्त काय आहे हे पोहोचवण्यासाठी स्वामींनी हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे जोवर आपल्याला या दत्त महात्म्याची महत्ता कळत नाही, कोणी लिहिला, कुठे लिहिला, कशा प्रकारे लिहिला, तोपर्यंत आपण या ग्रंथाच्या वाटेला जाणार नाही. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये दत्तांच्या कुठल्याही ग्रंथाविषयी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा दत्तांच्या स्तोत्राविषयी विचार करायचा असेल तरी सगळ्यात आधी नमस्कार हा टेंबे स्वामींनाच केला पाहिजे. ही पहिली पायरी आहे आपली, नाहीतर आपल्याला दत्त कधीही समजले नसते. जे जे म्हणून दत्तांचं केलेलं लिखाण आहे, प्रचंड प्रमाणात लिखाण. असं एक सांगितलं जातं की टेंबे स्वामी कसं लिखाण करायचे आणि किती अविरत त्यांचं हे कर्मयोग, अविरत कर्मयोग म्हणतो आपण, कसा होता की त्यांच्या उजव्या बाजूला एक दौत असायची नेहमी म्हणतात, शाईची दौत आणि बोरू उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये कागद, आणि सतत सतत लिहत असायचे, सतत चालत राहायचं आणि सतत लिहत राहायचं. त्यामुळे ही एवढी ग्रंथसंपदा निर्माण झाली. आणि स्वामींनी अनेक ठिकाणी असं म्हटलंय की मला जे दत्तगुरूंनी सांगितलं ते माझ्याकडून, माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलं ते मी याच्यामध्ये उतरवलेलं आहे. त्यामुळे आज दत्त महात्म्य, जसं मी म्हटलं की आज 125वं वर्ष आहे दत्त महात्म्याचं असं म्हणायला हरकत नाही, कारण 1901 साली या ग्रंथाचं लिखाण स्वामींकडनं झालेलं आहे. आणि हा एक संकेत म्हणायला हरकत नाही की त्या निमित्ताने दत्त महात्म्यावरती काहीतरी बोललं जावं, दत्त महात्म्य आपल्यापर्यंत पोहोचावं. जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तसं कधीतरी दत्त महात्म्याचं पारायण करावं. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी कधी, 7व्या दिवशी त्याची सांगता कशी करावी, अशा प्रकारचं एक पारायण सुद्धा या दत्त महात्म्याचं आपलं होऊ शकतं. पण फक्त पारायण करून उपयोग नाही, आपल्याला तो ग्रंथ समजून घेता यायला हवा.
स्वामी महाराजांचं बुद्धिचातुर्य किती होतं, एक एक शब्द स्वामी महाराजांनी आपल्यासाठी कशा प्रकारे तिथे लिहिलेला आहे याचाही विचार आपल्याला करायला हवा. स्वामी महाराजांनी आता आपण पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये मंगलाचरण झालं, त्याच्यामध्ये सीतारामचंद्राय नमः, गुरु दत्तात्रेयाय नमः असं मंगलाचरण झाल्यानंतर पहिलीच ओवी जी आहे ना स्वामी महाराजांची, त्या पहिल्या ओवीमध्ये आपल्याला त्यांचं बुद्धिचातुर्य किंवा आपल्यापर्यंत ते कशा प्रकारे पोहोचवायचंय, त्यांची महानता किती होती विचार करण्याची आणि शब्द सामर्थ्य किती होतं त्याचा अंदाज येईल. पहिल्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात ज्ञान कर्मेंद्रिय प्राणगण, ज्ञान कर्मेंद्रिय प्राणगण याचे करीतो संरक्षण, त्या गणपतीचे बंधू चरण मंगलाचरण हे आमचे. हे सगळ्या ग्रंथांमध्ये पहिली ओवी ही गणपतीसाठी असते. आपण पाहतो कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण गणपतीला नमस्कार करून करावी, तसं कुठल्याही ग्रंथाची पहिली ओवी ही साधारणपणे गणपतीच्या स्तवनाची असते. पण इथे गणपतीचं स्मरण करताना सुद्धा स्वामींनी काय शब्द वापरलाय, ज्ञान कर्मेंद्रिय प्राण गण. गण आपण गणपती म्हणतो की नाही, गणांचा पती. गण म्हणजे काय, समूह, कुठल्याही प्रकारचा समूह म्हणजे गण, आणि या गणांचा प्रमुख असा गणपती. पण आता इथे स्वामी महाराजांनी कोणता गण सांगितलाय, आपण गण म्हटल्यावरती काही म्हणू शकतो, शिवगण म्हणू शकतो किंवा आपल्या सगळ्यांचा समूह हा सुद्धा एक गणच होऊ शकतो. पण स्वामी महाराजांनी इथे ज्ञान कर्मेंद्रिय आणि प्राण हे तीन प्रकारचा समूह सांगितलेला आहे. तीन जण एकत्र येऊन झालेला समूह. कोण कोण आहेत ते, तर याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 प्राण, पंचप्राण आपण जे म्हणतो ना, प्राणगण हे आहे. म्हणजे या तिघांचा गण तो गणपती. गण या शब्दाचा अर्थ अनेकांनी अनेक प्रकारे अनेक तत्वचिंतकांनी वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये केलेला आहे. पण इथे टेंबे स्वामी महाराजांनी आपल्याला हे जे दत्त महात्म्य सांगणार आहेत ते कोणत्या दिशेने सांगणार आहेत, त्यामुळे तो संबंध इथे आपल्या शरीराशी लावलेला आहे. त्यात सुद्धा आपल्या अस्तित्वाचा संबंध इथे लावलेला आहे. बघा, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे आणि पंचप्राण आहे. यांच्यापैकी एक जरी नसेल आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये, तरी आपलं अस्तित्व राहू शकतं का? 5 ज्ञानेंद्रिय नाही किंवा कर्मेंद्रिय नाही किंवा प्राण नाही तर आपलं अस्तित्व राहू शकत नाही, आपलं अस्तित्व असू शकत नाही. म्हणजे इथे या सगळ्यांचं रक्षण करणारा, म्हणजे आपल्या अस्तित्वाचं रक्षण करणारा म्हणून तो गणपती असे शब्द इथे योजलेले आहेत. दुसरं याच्यामध्ये सांगायचं असं की गण या शब्दाचा अर्थ आपण कसा घ्यावा. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणपतीचा गण या शब्दाचा अर्थ सांगितलाय. तिथे काय सांगतात, ज्ञानार्थ वाचको गश्च, म्हणजे ग आणि न हे 2 अक्षर वेगळी जर का केली तर ग चा अर्थ काय आणि न चा अर्थ काय. ज्ञानार्थ वाचको गश्च नश्च निर्वाण वाचकः, म्हणजे ग हा ज्ञान म्हणून आलेला आहे आणि दुसरा न हे जे अक्षर आहे ते आहे निर्वाण वाचकः, वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य याचा प्रतीक गण. आणि आपल्याला इथे त्यांनी सांगितलंय ज्ञान कर्मेंद्रिय प्राण या सगळ्यांचा गण. म्हणजे या पहिल्या ओवीमध्ये त्याच्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला अशा गणपतीचे वंदन करायचं आहे की जो आपल्या अस्तित्वाचं रक्षण करेल, आपल्याला ज्ञान पण देईल, आपल्याला वैराग्य पण जो देतोय, आपल्या गणाचं, या सगळ्याचं गण या शब्दाचा अर्थ आपल्याला अशा दृष्टीने घ्यायचा आहे. आणि ज्ञान कर्मेंद्रिय प्राण याचं रक्षण करणाऱ्या गणपतीला पहिला नमस्कार आहे. याची दुसरी ओवी जी आहे ती पहिल्या ओवीला संदर्भाने आहे. दुसरी ओवी मी सांगतो आधी, मग त्याच्याविषयी आपण चर्चा करू. ज्याला म्हणती अंबेचा सुत, ज्याला म्हणती अंबेचा सुत, कलियुगी जो गंधर्व स्थित, जो वरदा भयहस्त, स्मरणे समस्त विघ्नहर्ता. गणपतीला उद्देशून ही ओवी आहे. पहिली आपण बघितली गणपती आणि दुसरी ओवी.
की जो अंबेचा सुत आहे, अंबेचा सुत म्हणजे पार्वतीचा मुलगा गणपती अंबा, बरोबर नाही? अंबेचा सुत आहे. कलियुगी जो गंधर्व स्थित, याचा अर्थ काय घ्यायचा? किती स्वामी महाराजांचं वाचन किती होतं किंवा त्यांची विद्वत्ता याचा अंदाज येण्यासाठी ही ओवी आपल्याला फार महत्वाची आहे. कलियुगी जो गंधर्व स्थित, गंधर्व याचा अर्थ घोडा, गंधर्व स्थित ज्याचं वाहन घोडा आहे असा. आता काय संबंध घोडा वाहन असण्याचा आणि गणपतीचा? गणेश पुराणामध्ये 4 अवतार सांगितले, जसे मुद्गल पुराणामध्ये 8 आणि गणेश पुराणामध्ये 4 अवतार सांगितले. 4 युगातले 4 अवतार, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. गणेश पुराणामध्ये 4 अवतार आहेत आणि मुद्गल पुराणामध्ये 8 अवतार आहेत. या 4 युगातल्या 4 अवतारांमध्ये गणेशाच्या अवतारांची 4 वाहनं वेगळी वेगळी आहेत. कशामध्ये? सिंह आहे पहिल्या युगामध्ये, दुसऱ्या युगामध्ये मयूर, मोर आहे, मयुरेश्वर आहे, तिसऱ्या एका युगामध्ये उंदीर आहे आणि आता कलियुगामध्ये जो अवतार होणार आहे, अजून झालेला नाहीये, कलियुगामध्ये जो गणपतीचा अवतार येईल त्याचं गणेश पुराणामध्ये वाहन काय सांगितलंय? घोडा सांगितलेला आहे. त्यामुळे इथे जी ओवी लिहिली आहे, कलियुगी जो गंधर्व स्थित म्हणजे घोडा वाहन असलेला गणपती, की जो पार्वतीचा मुलगा आहे, जो वरदाभय हस्त, त्याची अभय मुद्रा आहे, आपल्याला अभय देणार आहे, स्मरण आहे, त्याच्या स्मरणाने काय होणार आहे? समस्त विघ्नहर्ता, सगळी काही विघ्न आपली हरण होतील. असं गणपतीला स्मरण करून हा पहिल्या 2 ओव्यांमधनं पहिला अध्याय सुरू होतो. आता इथे काय पंचायत झाली होती माहितीये का स्वामी महाराजांची? की यांना गणपतीला नमस्कार करायचा होता म्हणून पहिल्या ओवीमध्ये गणपतीला नमस्कार केला, पण यांचे आराध्य कोण? आता बघा, आपल्याला एक प्रश्न पडतो काही वेळा, जरी आपण ती एकात्मतेकडे जाण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आधी गणपतीला नमस्कार करू का मी आधी माझ्या गुरुजींना नमस्कार करू? सद्गुरूंना नमस्कार करायचा, कारण ते देवस्वरूप आहेत. गणपती म्हणजे मीच, मीच म्हणजे गणपती, सद्गुरू म्हणजेच देव, सद्गुरू म्हणजेच गणपती, सगळे देव एका ठिकाणी बघायचे. मग याच्यामध्ये जमणार कसं? पहिली ओवी द्यायची कोणाची? गणपतीची द्यायची का मला माझ्या सद्गुरूंना नमस्कार करायचा आहे म्हणून मी सद्गुरूंना नमस्कार करू तर गणपतीला नमस्कार केला नाही असं होईल? बरोबर आहे की नाही? ग्रंथ लिहिताना आणि पंचायत होणं शक्य आहे. याच ओवीचा जर का आपण असा विचार केला, ज्याला म्हणती अंबेचा सुत. अंबेचा सुत म्हणजे कोण? काल आपण ऐकलं ना, अंबा, अंबेचा सुत म्हणजे दुसरे सरस्वती महाराज, ते त्यांचे सद्गुरू होते. म्हणजे एकाच ओवीमध्ये स्वामी महाराजांनी दोघांनाही नमस्कार केला. कसा? जो अंबेचा सुत, दुसऱ्या सरस्वतींच्या आईचं नाव अंबा होतं, तिचा मुलगा असलेला तो जो गंधर्व स्थित, गंधर्व स्थित म्हणजे गाणगापूर, की जो गाणगापूरला राहतो, वरद हस्त अभय, ते पण तसेच आहे, अभय प्रदान करतात आपल्याला. म्हणजे इथे स्वामी महाराजांनी एकाच ओवीमध्ये गणपतीलाही नमस्कार केला, ससंदर्भ सगळ्यात, म्हणजे आपल्याला ती ओवी सांगताना कुठेही असं वाटलं नाही की हे वर्णन गणपतीचं नाही. आणि आताही आता हा जेव्हा दुसरा विचार आपण त्यातला करतोय की हे आपल्या सद्गुरूंना केलेलं वर्णन आहे, सद्गुरूंना केलेलं वंदन आहे, नमस्कार आहे, की जे गाणगापुरी राहतात, की जे अंबेचा मुलगा आहे, अशा सद्गुरूंना मी वंदन करतो. अशा या पहिल्या 2 ओव्यांमध्ये आपल्याला स्वामी महाराजांनी या 2 ओव्यातच अंदाज येतो की पुढचं सगळं लिखाण 51-50 अध्यायांचं कशा प्रकाराने असेल. या दोघांनाही नमस्कार करून पुढे स्वामी महाराज येतात की हे सगळं सांगताना ना, म्हणजे गणपतीचंही स्मरण केलंय, सद्गुरूंचंही स्मरण केलंय, हे सगळं का करायचंय आपल्याला? की आपल्याला या ग्रंथाचं नुसतं तसं पारायण महत्वाचं नाहीये, तसं नुसता अर्थ बघून आपल्याला समजून घेणं, अभ्यास करणं. या पहिल्या ग्रंथात पहिल्या अध्यायामध्ये अशा काही ओव्या आहेत की जी ओवी आज आपल्याला दिवसभर करायची, त्याच्यात ती बेस धरायचा आहे तो आपल्याला, त्याच्यात ते मुळात ती ओवी ठेवून आपल्याला पुढचा सगळा ग्रंथ बघायचा आहे. हा ग्रंथ धारण करणं महत्वाचं आहे असं इथे स्वामी सांगतात. धारणा महत्वाची आहे. आपण लहानपणी जे श्लोक पाठ करतो, जी स्तोत्र आपण पाठ करतो, ती आपण कधीही विसरत नाही बघा. भले ते आपल्याला त्याचा अर्थ समजत नसेल किंवा आपण समजून कधी घेण्याचा प्रयत्न केला नसेल, पण ज्यावेळेला अर्थ आपण समजून घेतो त्यावेळेला आपल्याला तो उलगडत जातो आणि त्याच वेळेला आपल्या रोजच्या जीवनात हे मोठ्या जीवन म्हणून मोठा विचार करण्याची गरज नाहीये. डे टू डे लाईफ मध्ये छोट्या छोट्या अनुभवातून आपण तो
अनुभवू शकतो, आपल्या जीवनात उतरवू शकतो. ग्रंथाची धारणा महत्वाची. आपण वैदिकांना नमस्कार करतो की नाही? जे वेद शिकलेले आहेत, ज्यांचे वेद पाठ आहेत असं आपण म्हणतो, त्यांना आपण नमस्कार करतो. का करतो? कारण त्यांनी ते वेद धारण केलेले आहे. आपण त्या व्यक्तीचा वेद पाठ आहे म्हणून त्या व्यक्तीला कधी नमस्कार करत नाही. आपण त्या व्यक्तींनी वेद धारण केला आहे म्हणजे साक्षात तो वेदच आहे म्हणून त्याला नमस्कार करतो. ही धारणा महत्वाची आहे. आपण रोज ना एक गोष्ट म्हणतो धारण या दृष्टीने, ही ग्रंथाची धारणा महत्वाची. एक ऐतरेय उपनिषद नावाचं उपनिषद आहे, ऋग्वेदाचं उपनिषद आहे ऐतरेय उपनिषद, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धीचे 13-14 प्रकार सांगितलेले आहेत. कप्पे म्हणायला हरकत नाही, छोटे छोटे. आणि आपण एक ओळ नेहमी म्हणतो समेधावान भवती म्हणतो, अथर्वशीर्षा अनेक जण म्हणतात, त्याच्यामध्ये आहे समेधावान भवती. मेधा म्हणजे काय? तर ही धारण शक्ती. एखादा ग्रंथ आपण धारण करणं, पाठ करणं म्हणजे धारणा. आणि ही जोपर्यंत धारणा येत नाही तोपर्यंत गणपती काय आपल्याला आशीर्वाद देणार नाही. समेधावान भवती. त्यामुळे या वाचनातून काय होतं? ग्रंथाचं पारायण केलं, वाचले आपण भरपूर, तर वाचनातून आपल्याला फक्त माहिती मिळेल. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला समानार्थी शब्द ज्ञानाला नाहीच आहे. एक तर नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे, विजडम आहे, असे काही शब्द इंग्रजीत आपल्याला दिसतात. इंग्रजी शब्द मुद्दाम मी सांगतो का? कारण आमच्या तरुण पिढीला जर याच्याविषयी आणायचं असेल यापर्यंत तर त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगितलं पाहिजे. समजल्याशिवाय कुठलीही गोष्ट कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय ते इथपर्यंत येणार नाही. नाहीतर होतं कसं प्रत्येक वेळेला आमचे सगळे ऋषी अर्धलग्न आणि आमचे सगळे ऋषी कायम यज्ञामध्ये आहुती टाकतायत असेच दाखवलेले आहेत अनेक ठिकाणी. हाही संदर्भ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायचा आहे. पण ते किती संशोधक होते, किती महान होते, त्यांचं ज्ञान किती अलौकिक होतं आणि त्यांनी आपल्याला काय दिलंय हे जर का आपल्याला आजच्या समाजापर्यंत आणायचं असेल तर आपल्याला सगळ्या भाषांचा आधार घ्यायला हवा आणि तो आम्ही घेतो. आपल्याला याच्या पुढे ग्रंथकर्ता आणि ग्रंथ या दोघांविषयी आपण थोडी पार्श्वभूमी यासाठी सांगितली मगाशी की त्याच्याविषयी आपल्याला गौरव भावना निर्माण व्हायला हवा. एक मुद्गल पुराणाचा उल्लेख मी इथे केला, त्याच्याविषयी थोडंसं सांगायला हवं की त्याच्यामध्ये काय आहे. मुद्गल पुराणामध्ये 8 अवतार सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये मोहासुराचा हत्या केलेली आहे, वध केलेला आहे. मोहासुर आहे, त्याच्यानंतर क्रोधासुर आहे, मदासुराला शरण दिलेलं आहे. म्हणजे काय? हे सगळे आपले दुर्गुण आहेत ना. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण याच्यावरती सुद्धा विचार आपल्याला कधीतरी करायला हवा गणपती समजून घ्यायचा तर. पहिल्या अध्यायामध्ये हे स्तवन झाल्यानंतर सद्गुरूंचं स्मरण झालं, गणपतीचं स्मरण झालं, याच्यानंतर स्वामी महाराजांनी आपल्याला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आता नवविधा भक्ती हा विषय आपण अनेक वेळा कीर्तनातून ऐकतो. भागवत पुराणाने सुद्धा नवविधा भक्ती याच्याविषयी भरपूर सांगितलंय. नवविधा भक्ती हा एक मोठा विषय आहे, सगळ्यांना माहितीचा विषय आहे. पण स्वामी महाराजांनी आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारे सुद्धा काही त्यातल्या भक्ती सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्याला सहसा अभ्यास केल्याशिवाय कळणार नाही. काय मिळतं नवविधा भक्तीमुळे असं स्वामी महाराज सांगतात. मिळतं काय? तर तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती या 2 गोष्टी मिळतात. भुक्ती याचा अर्थ आपण सोपा करून सांगायचं झाला तर ऐश्वर्य असं म्हणू की जे आपल्याला भोगायला मिळतं. आणि मुक्ती म्हणजे आपण मोक्षाचा मार्ग म्हणूया, कारण कधीच कोणी आपल्याला मोक्ष देत नाही ना, तो आपल्याला मिळवायला लागतो. पण मोक्षाचा मार्गच सगळ्या संतांनी सांगितलाय किंवा सगळ्या ग्रंथांमधनं मोक्षाचा मार्ग दाखवलेला आहे. तशी भुक्ती म्हणजे ऐश्वर्य आणि मुक्ती या 2 गोष्टी आपल्याला या नवविधा भक्तीमधनं स्वामी महाराज सांगतात. या नवविधा भक्तीमध्ये जो क्रम आहे ना, जो सगळीकडे सांगितलेला होता. आता नवविधा भक्ती श्रीरामाने पण सांगितलेली आहे, प्रभू रामचंद्रांनी. कुठे सांगितली? कोणाला सांगितली? जसं भागवत पुराणामध्ये नवविधा भक्ती आहे तशी अध्यात्म रामायणामध्ये नवविधा भक्ती सांगितली. कोणाला? शबरीला सांगितली. जेव्हा आपण म्हणतो ना की घोडी फापडी शबरी आहे आणि तिच्या आश्रमात ती वाट बघत म्हातारी बसलेली आहे आणि रामचंद्र येतात, शबरी अशी बिलकुल नव्हती. आपण अभ्यास केला, वाल्मिकी रामायण आपण वाचलं तर आपल्याला नक्की कळेल की शबरी ही प्रचंड ज्ञानी होती. शबरी ही वेदवेत्ती होती. अनेक महान ऋषींबरोबर किंवा हुशार वेदज्ञ असलेल्या ऋषींबरोबर चर्चा करणारी शबरी होती. आणि त्यावेळेला तिने काही प्रश्न रामांना विचारले. जेव्हा राम आले होते आश्रमामध्ये त्यावेळेला त्यांनी नवविधा भक्ती ही सांगितलेली आहे.
याच्यामध्ये क्रम फक्त उलटा सुलटा थोडा झालाय. क्रम जे नवविधा भक्तीचा पहिल्यापासून 9 पर्यंत सगळ्यांना सांगतात, याच्यामध्ये थोडासा क्रम फक्त स्वामींनी थोडा मागे पुढे केलेला आहे. पण क्रम उलटा सुलटा झाला म्हणून काही हरकत नाही. त्याचं महत्व सुद्धा स्वामींनी इथे सांगितलंय. पहिली इथे येते स्मरण भक्ती. पण याच्या आधी ह्या नवविधा भक्तींचं सांगताना स्वामी महाराजांनी असं आपल्याला सांगितलंय, कोणती भक्ती कोणी केली याच्याविषयी आपल्याला सांगितलंय. बघा, स्मरण भक्ती कोणी केली आहे? सगळ्यात आधी स्मरण भक्ती सांगितलेली आहे स्वामींनी. स्मरण भक्ती केली कार्तवीर्याने. आता ही जी नावं आहेत ना पुढची, ही तुम्हाला माहितीची नावं आहेत. वंदन भक्ती अलर्काने केली, दास्य भक्ती आयुराजा, सख्य भक्ती परशुरामाने केली, पादसेवनम ही विष्णुदत्ताने केली, अर्चन यदुने केलेली आहे, आणि आत्मनिवेदनम हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आत्मनिवेदनम ही भक्ती अनेकांनी केली असं स्वामी महाराज म्हणतात. आता बाकीच्या 8 ज्या आहेत त्यांची नावं प्रत्येकाची दिली, पण 9वीची मात्र त्यांनी दिली नाही. त्याच्या मागे काही कारण असं आहे की अनेकांनी केली असं म्हणण्यामागे स्वामी महाराज स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आपलं नाव लिहिणं, आत्मस्तुती ही करणं योग्य नाही. किंवा एक महाभारतामध्ये गोष्ट आहे, मला विषय पूर्ण करायचा त्यामुळे आता मी गोष्ट काही सगळी सांगत नाही, थोडक्यात सांगतो की ज्या वेळेला एक दिवस काय होतं, कर्ण प्रचंड पराक्रम घडवतो रणांगणावरती आणि भरपूर पांडवांचं खूप नुकसान होतं. तर रात्रीच्या बैठकीमध्ये धर्मराजा अर्जुनाला म्हणतो, अरे काय तुझ्या गांडीव धनुष्याचा उपयोग? अजूनही कर्णाच्या हातामध्ये विजय आहे. विजय हे कर्णाच्या धनुष्याचं नाव आहे, गांडीव हे अर्जुनाच्या धनुष्याचं नाव आहे. काय तुझा गांडीव धनुष्याचा उपयोग? अजूनही कर्णाच्या हातात विजय आहे. आता इथे अर्जुनाची प्रतिज्ञा अशी होती, मी थोडी गोष्ट पटकन सांगतो. अर्जुनाची प्रतिज्ञा होती की माझ्या गांडीव धनुष्याला जो नाव ठेवेल त्याचा मी वध करेल. ते लगेच सज्ज झाले, तर कोणी का असे ना माझ्या धनुष्याला तो बोलला ना मी त्याला मारणार. म्हणून अर्जुन सज्ज होता त्याला मारायला. भले ते धर्मराजा असते, मध्ये कृष्ण येतात आणि सांगतात, अरे थांब, असं करू नको. नाही म्हणे, माझी प्रतिज्ञा आहे, मी त्यांना मारणारच. माझ्या धनुष्याला ते बोलले म्हणजे काय, माझी प्रतिज्ञा आहे. तर कृष्ण असं सांगतात की धर्मराजा कोण आहे? नाही म्हणे, माझा भाऊ आहे. नाही, आणखीन कोण आहे? धर्मराजा आहे. आणखीन कोण आहे? धर्मराजा आहे, महापुरुष आहे. मग महापुरुष कशाने म्हणतात हे तुला शिकवलं नाही का? द्रोणाचार्यांकडे ज्या वेळेला शिक्षण सुरू होतं त्यावेळेला त्यांनी तुला सांगितलंय की महापुरुषांची हत्या कशा प्रकारे होते? तर त्यांच्या स्तुतीमुळे होते, किंवा त्यांना वाईट स्तुतीमुळे नाही, त्यांना वाईट बोलल्यामुळे होते. महापुरुषांना जर आपण वाईट बोललो तर त्यांची हत्या, त्यांचा वध झाल्याच्या बरोबरीचं ते आहे. मग कृष्ण असं म्हणतात, तू त्यांना तशा प्रकारे मारू शकतोस, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. आणि अर्जुन तसं करतात आणि त्याची ती प्रतिज्ञा पूर्ण होते. खरी गंमत त्याच्या पुढे आहे. आता अर्जुनाची दुसरी प्रतिज्ञा असते, माझ्या धर्मराजाला, माझ्या मोठ्या भावाला जो बोलेल त्याला मी मारून टाकेल. आता मी बोललो म्हणून म्हणे मी चाललोच आहे वरती. आता इथे पुन्हा एकदा कृष्णामध्ये येऊन सांगतात, अरे तू सुद्धा एक महापुरुष आहेस आणि महापुरुष हे आत्मस्तुतीने मरतात. म्हणून तू तुझं आत्मस्तुती करून घे. तू तत्वतः तुझा मृत्यू आहे आत्मस्तुती करणं. म्हणून आत्मनिवेदन या भक्तीमध्ये स्वामी महाराजांनी अनेकांनी भक्ती केली असं म्हटलं की याच्यामध्ये ते सुद्धा एक होते, पण त्यांनी स्वतःचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नाही. आत्मनिवेदन म्हणजे काय? तर प्रत्येक वेळेला या सगळ्या ठिकाणी हे मी केलं नाही, हे मला सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं, देवाने माझ्याकडून करून घेतलं, अशा प्रकारे त्याचं इथे म्हणणं आहे. स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ ती नवा माझी वरिष्ठ. आता स्मरण भक्ती 1 नंबरला घेण्याचं कारण काय? स्वामी महाराज असं लिहितात, स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ ती नवा माझी वरिष्ठ, आठालाही व्यापी गरिष्ठ. गरिष्ठ म्हणजे मोठी. आठालाही व्यापी गरिष्ठ भगवत प्रेष्ठ ती जाणं. भगवत प्रेष्ठ म्हणजे काय? भगवंताला आवडणारी, सगळ्या 9 नवभक्तींमध्ये श्रेष्ठ असणारी अशी ही स्मरण भक्ती आहे. भगवंताला प्रिय असलेली ही स्मरण भक्ती आहे. काय होतं ही भक्ती केल्यामुळे? स्मरण भक्ती केल्यामुळे काय होणार आहे? हृदय भगवत स्मरण करिता. नुसतं स्मरण करायचंय. आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी किंवा स्वामी महाराजांनी लिहिलं आहे की दत्तगुरु कसं आहे? स्मर्तृगामी आहे. बरोबर ऐकलंय ना सगळ्यांनी? स्मर्तृगामी आहे. स्मरण केल्या क्षणी उभे राहतात. त्यामुळे भगवत स्मरण करिता अकर्मता कर्माची. काय येणार आहे त्याच्यामुळे? कर्माची काय येणार आहे? अकर्मता.
येणार आहे. आता हा ग्रंथ समजून घेता घेता हळूहळू आपण दत्तमूर्ती पण जिथे जिथे लागेल तिथे समजून घेऊया. दत्तगुरूंच्या हातामध्ये काय आहे? गदा आहे की नाही? आणि आता इथे काय म्हटलंय? अकर्मता कर्माची. आपण जे जे काही काम करत असतो, जे जे काही कर्म करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला काही पुण्य मिळतं. आपला समाज आहे की नाही सगळ्यांचा, आपल्याला पुण्य मिळतं. तसं आपल्याला पापही लागतं. काही काही आपल्याकडून ज्या गोष्टी घडतात, पाप साठतं, तसं पुण्य साठतं. पण भगवंतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पुण्यही लागत नाही आणि पापही असून चालत नाही. म्हणजे आपण जेव्हा शून्य काही असता कामा नाही, आपल्याकडे कोणतंच कर्म असता कामा नाही, आपण पूर्ण रिकाम होऊन जायचंय देवाकडे. म्हणून इथे ही योगी हृदयी भगवत स्मरण करिता अकर्मता कर्माची. कुठचंही कर्म तुम्ही केलं तरी तुम्हाला काही लागणार नाही, त्याचा लेप तुम्हाला लागणार नाही. पापही मला नकोय आणि पुण्यही मला नकोय, अशी ज्या वेळेला अवस्था येईल त्याच वेळेला आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. ती गदा आहे ना दत्तगुरूंच्या हातामध्ये, ती हे काम करते. कुठे करते? करी माझ्या कर्माचा चेंदा. कशामध्ये आलंय? व्यंकटेश स्तोत्रामध्ये योगी आले. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी. तुझ्या गदेने काय कर? हाती धरी गदा, असं आहे त्याच्या मागचं चरण ना. हाती धरी गदा. तुमच्या हातामध्ये जी गदा आहे त्याने काय करा? माझ्या पापाचा पण नाश करा आणि माझ्या पुण्याचा पण नाश करा. मला कोणतंच कर्म नकोय, म्हणजे अकर्मता. आणि म्हणून इथे स्मरण भक्ती का सांगितलेली आहे की तुम्ही जर नामस्मरण करत राहिलात, सतत सतत नामस्मरण करत राहिलात, तर तुम्हाला कुठल्याही कर्माचा लेप लागत नाही आणि अकर्मता कर्माची येते, असं सांगितलेलं आहे. अखंड चाललेलं नामस्मरण आपण जर का करत असो, बरं स्मृतुगामी दत्त आहेत म्हणून कोणासाठीही धावतील का? फक्त अडचणीच्या वेळी हात मारला येतील का धावत? बघा आपला विचार करा. कोणासाठी पण धावणार नाहीत ना. आपण जाऊ का कोणासाठी? आपण लगेच विचार करतो तो किती वेळा आला तर मी जायचं की नाही ठरवेल ना, हातातली कामं टाकून. दत्तगुरूंना काय आपण एकटेच आहोत का? सृष्टी पडली आहे त्यांच्या पुढे, त्यांना सगळ्यांचंच कल्याण करायचंय. त्यामुळे जो अखंड नामस्मरण करेल त्यांच्यासाठीच ते येतील. स्मृतुगामी आहेत म्हणून वाटे त्याच्यासाठी जाणार नाहीत ना. अखंड चाललेलं नामस्मरण काय करतं माहितीये का? भगवंताशी जोडून ठेवायला मदत करतो. जोडून ठेवायला काहीतरी कनेक्शन कायम चालू असलं पाहिजे की नाही? ती तार जोडलेली असली पाहिजे. ती आपल्याला या स्मरण भक्तीतून मिळतं. किती जप केला आपण म्हणतो ना, आम्ही अमुक लाख जप केला, पण कोणत्या भावनेतून केला? भले 10 वेळा 2 वेळा नाव घेतलं, पण त्या कुठल्या भावनेतून घेतलं ती भावना महत्वाची आहे. आपण कोणाला सांगतो हा जप किती केला? देवाला. विष्णू सहस्रनामामध्ये आपण काय म्हणतो? असंख्य प्रमेय आत्मा, की जो असंख्य त्या संख्येच्या पलीकडचाच आहे, की ज्याला संख्येचं काही बंधनच नाही. असंख्य प्रमेय आत्मा विशिष्ट चतुर्दशी, तो जो श्लोक आहे असंख्य प्रमेय आत्मा, जो संख्येच्या पलीकडे आहे, त्याला आम्ही वही लिहून नोंद ठेवून सांगतो. आम्ही 5 लाख जप केला, आम्ही 100 जप केला, 108 केला. कोणाला सांगायचं आपण? त्याच्यामध्ये भाव हा सगळ्यात महत्वाचा आहे. विष्णू सहस्रनामाविषयी आले म्हणून सांगतो. त्याच्या आधी जे 6 प्रश्न आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. आपल्याला फक्त सहस्रनाम माहिती आहे, 1000 नावं आपल्याला माहिती आहेत, पण ती नावं का सांगितली गेली? तसंच पुन्हा एकदा मी ग्रंथाचा अभ्यास करायला हवा. ही जी नावं 1000 सांगितली गेली ना ती उत्तर म्हणून सांगितली गेली. मग प्रश्न काय होते? ते 6 प्रश्न खूप अभ्यासू आहेत, खूप चांगले छान प्रश्न आहेत ते. एकदा कधीतरी त्याविषयी आपण बघूया. ही झाली स्मरण भक्ती, की स्मरण का करायचं, स्मरण कसं करायचं. दुसरी भक्ती असं सांगतात की कीर्तन भक्ती. कीर्तन तर कालही आपण ऐकलं, उद्याही ऐकणार आहोत. आपण बहुश्रुत आहोत. आपण बरीच कीर्तनं वेगळ्या वेगळ्या कीर्तनकारांची आपण ऐकतो. अनेक अभ्यासू कीर्तनकार आहेत. पण कीर्तन भक्ती स्वामींनी काय सांगितलं? अजन्म्याचे दिव्य कीर्तन, अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन, अप्रियाचे दिव्य क्रियागान, जन्म बीजाचे करी दहन, नुरगी गहन कर्म वार्ता. 27वी ओळी आहे पहिल्या अध्यायातली 27वी. अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन. कीर्तन करावं. कोणाचं कीर्तन करतो आपण? आपण जन्मोत्सव करतो की नाही? आपण सगळेजण वेगळ्या वेगळ्या देवांचे, आपल्या दत्त जयंतीचे अनेक वेळा आपण जन्मोत्सव करतो. पण इथे स्वामी महाराज काय सांगतात? अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन.
की जो अजन्म आहे, ज्याला जन्मच नाही ना, जसा ज्याला जन्म नाही त्याला मृत्यूही नाही, मग ज्याचा जन्मच नाही त्याचा आपण जन्मोत्सव करतो की नाही? जो अकर्म किंवा आपण ही सगळी कथा समजावून सांगतो, फार छान कथा आपण करतो आणि ते कसं करायचं, काय करायचं, कथा मग ती न्हाणी घालतो, सगळं पाळणा म्हणतो, सगळं आपण करतो, पण कोणाचं करतो हे सांगणं महत्वाचं आहे की नाही? ते करू नये असा भाग नाही, आपला भाव जागृत व्हावा, आपली भावना जागृत व्हावी म्हणून ते करावं. आपल्याला प्रचंड समाधान त्यातनं मिळतं, ते केलं पाहिजे. पण हे करत असताना स्वामी महाराज काय सांगतात की तुम्ही हे सांगा, कीर्तनामध्ये हे सांगा की आपण हा जो जन्मोत्सव साजरा करतोय हा कोणाचा जन्मोत्सव आहे? अजन्म्याचा जन्मोत्सव आहे की ज्याला जन्म नाही. बरोबर? आपण देवांना ज्या 11 उपाध्या लावलेल्या आहेत, आपण इथे बोललो त्याविषयी. तो कसा आहे? अकायम आहे, अस्नाविरम आहे. अकायम म्हणजे काय? ज्याला शरीर नाही असा, तो निर्गुण निराकार आहे की नाही? निर्गुण आहे, आपल्याला माहिती आहे परमेश्वर निर्गुण निराकार आहे. अकायम, अस्नाविरम, या सगळ्या उपाध्या आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये झालेल्या आहेत. इथे बोलतोय आपण त्याविषयी. अस्नाविरम, अस्नाविरम म्हणजे काय? स्नायू नाही, शिरा नाही, म्हणजे शरीरच नाही, अकायम. अशाच जन्म कीर्तन आपण करतोय. विष्णूचे 10 अवतार आहेत, आपण जन्मोत्सव करतो. शिवाचे 28 अवतार आहेत, आपण जन्म कीर्तन करतो. ज्याला जन्मच नाही त्याचा आपण जन्मोत्सव करतोय हे सांगायला विसरू नका, असं स्वामी महाराज सांगतात. का? कारण सगळ्या कीर्तनकारांना एक गंध घातलेलं आहे की कसं कीर्तन करावं. सगुण रक्षण निर्गुण बोलत जा. निर्गुणच सांगायचंय आपल्याला, आपल्याला न्यायचंय एकात्मतेकडे, पण कधी त्याच्या सगुणाच्या साथीशिवाय ते होऊ शकत नाही. सगुण भक्तीतूनच आपल्याला निर्गुण भक्तीकडे जायचंय. त्यामुळे अक्रियाचे दिव्य क्रियागान, जसं अजन्माचे जन्म कीर्तन करतोय ना, त्या चौलीत पुढे ते सांगतात अक्रियाचे दिव्य क्रियमाण. पराक्रम कोणाचे सांगतो आपण? रामाचे पराक्रम सांगतो की नाही? कृष्णाच्या लीला सांगतो आपण, पण ते कोण आहे? ते निर्गुण निराकार परब्रह्म आहेत. ते त्यांचं शरीरच नाहीये, ते अकायम आपण म्हणतो, अस्नाविरम म्हणतो, ते निर्गुण आहे. मग त्यांचेच पराक्रम आपण सांगतो, ते सांगू नये अशातला भाग नाहीये. पण स्वामी महाराज आपल्याला असं इथे सांगतात की हे सगळं करत असताना तुम्ही हे सांगा की आता ज्याचा जन्म झालाय त्याच्या ह्या सगळ्या लीला आहेत, पराक्रम आहे, त्यांनी या राक्षसांना मारलं, त्या राक्षसांना मारलं, सगळं केलं. मानव अवतारामध्ये, मानव देहामध्ये, मानवी देहामध्ये झालेला परमेश्वराचा अवतार आहे. पण हे सांगताना तुम्ही त्यांना हेही सांगा, राम सांगायचा आहे तर त्याचे पराक्रम सांगा, पण शेवट सांगा की तो परब्रह्म आहे. कृष्णाच्या बाललीला सांगायचे सांगा, कृष्णाचं सगळं सांगा, पण तो योगेश्वर आहे हे सुद्धा सांगा. परशुराम सांगायचा आहे, परशुरामांचे पराक्रम सांगा, पण ते देव आहे, देवाचा अवतार आहे हे सांगा. हे सगळं कीर्तन भक्तीमध्ये आपल्याला सांगतात. अक्रियाचे क्रियागान, तो अजन्म आहे, तो निर्गुण आहे हे सांगायला विसरू नका. फक्त कथा नको, तत्व पण सांगा, अभ्यास पण सांगा. नुसतं कथेमध्ये रममाण होऊन आपल्याला चालणार नाही. आपल्याला आज मी काय वागू याचं जे मार्गदर्शन आहे, तत्वज्ञान जे आहे, तेही कीर्तन भक्तीमध्ये सांगितलं पाहिजे, असे ते स्वामी महाराज सांगतात. तिसरी भक्ती आहे श्रवण भक्ती. अतिशय सोपं सांगितलं याच्यामध्ये की श्रवण कसं करावं. आणि श्रवण भक्ती म्हणजे काय? म्हणून या सावधान करावे भावे श्रवण असं सांगतात. कसं करायचंय श्रवण की थोडं कडक सांगितलेलं आहे. जरी समोरचा वक्ता आपल्याला माहिती असलेली गोष्ट सांगत असेल तरी सुद्धा श्रद्धापूर्वक ते ऐका. त्याच्याशी आणि शेजारी बसलेल्या माणसाशी स्पर्धा करू नका. मोठं वाक्य आहे जरा, पण स्वामी महाराजांनी असं अशा प्रकारे सांगितलंय की भले तुम्हाला माहिती असलेली गोष्ट समोरचा वक्ता सांगत असेल, सांगू दे ना, हे मला माहिती आहे म्हणून तो श्लोक पूर्ण करायला जाऊ नका त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजात म्हणून. त्याच्याशी पण स्पर्धा करू नका आणि आजूबाजूला बसलेल्या लोकांशी पण स्पर्धा करू नका. ते जे समोरचं सांगताय ते तुम्ही श्रद्धापूर्वक ऐका. स्वये जरी जाणे भगवत गुण, 33वी उभी आहे. स्वये जरी जाणे भगवत गुण, ते काय सांगतात ते आम्हाला माहिती आहे, आमचं पाठ आहे, मुखोद्गत आहे, तरी सुद्धा तरी ऐकविता तेची गुण. ती गोष्ट जरी तो समोरचा वक्ता सांगत असेल, श्रद्धा भक्तीने करा श्रवण, श्रद्धापूर्वक ऐका, तेची श्रवण भक्तियुक्त, तर तेच श्रवण हे तुमचं भक्तियुक्त असेल.
श्रद्धा घेऊन श्रवण करावं. आता त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जन्मोत्सवाची अनेक कीर्तन ऐकतोय, अनेक वर्ष ऐकतोय. माझ्यापेक्षा अनेक पावसाळे कीर्तन ऐकलेले बरेच जण ऐकले नाही. पण ह्या गोष्टी का टिकून राहिल्या? आज उदाहरण घेतलं आपण दत्त जयंतीचं कीर्तन आपण अनेक वर्ष ऐकतोय, आपलं पाठ आहे, पण दत्त जयंतीच्या दिवशी आपण ते ऐकतोय की नाही? आणि आजच्या पिढीपर्यंत हे का पोहोचलं? कारण मागच्या अनेक पिढ्यांनी त्याच दिवशी तेच कीर्तन अनेक वेळा सांगत राहिले. म्हणून ज्या वेळेला एकच गोष्ट पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करायची असते, आपण काही वेळा गमतीने म्हणतो काय दरवर्षी तेच ऐकायचं, पण आपल्या या साधू संतांचे हे आपल्याला उपकार आहे की त्यांनी असं न म्हणता दरवर्षी तेच सांगत बसले, म्हणून हजारो लाखो वर्षांपूर्वीचं आजही आम्हाला दत्तजन्म कळतो. अत्री कोण आहेत आम्हाला कळतात, अनुसूया कोण आहे आम्हाला कळतात. का? कारण इतक्या पिढ्या ते तेच सांगत आले. जर मध्ये कोणी असा विचार केला असता की अरे काय आता नको हे सांगायला, किती वर्ष आपण सांगतोय, तर पुढच्या पिढ्यांपर्यंत ते पोहोचलं नसतं. त्यामुळे कितीही आपल्याला माहिती असेल तरी सुद्धा श्रवण हे भक्तिपूर्वक आपण केलं पाहिजे. पुढची भक्ती सांगतात पादसेवनम. पादसेवनम याच्यामध्ये स्वामी सुरुवातीलाच एक ओवी असं लिहितात याच्यामध्ये की मुळी स्वरूपची एक तेथे कैचा सेव्य सेवक. पादसेवनम म्हणजे पादुकांची सेवा करावी आपण. पण स्वामी काय सांगतात? कोणी कोणाची सेवा करायची? सेवा करणारा कोण आणि करून घेणारा कोण? कारण आपण काय म्हणतोय, मीच देव आहे, देव आणि मी एकरूप आहोत, एकात्मता आहे, चराचरात भगवंत भरलेला आहे. सगळ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जर का भगवंत आहे तर कोण कोणाची सेवा करणार? मी समोरच्याची सेवा करतो असं म्हटलं तर वेगळा दोन भाव निर्माण होतील ना, तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. त्यामुळे इथे म्हणतात मुळी स्वरूपाची एक, दोघंही एकच आहे, दोघांचे स्वरूप एकच आहे. त्यामुळे कोण कोणाची करणार? पादसेवन भक्ती याच्यामध्ये आपल्याला पादुकांची सेवा म्हणजे पादुकांचं महत्व आपल्याकडे भरपूर आहे. सगळ्याच दत्त संप्रदायामध्ये विचार केला तर पादुकांचं महत्व खूप आहे. का महत्व जास्त असेल? पादुकांच्या आजूबाजूला आपल्याला काय दिसतं? 4 श्वान. बरोबर आहे. मी म्हटलं की मूर्ती पण आपण थोडी जाणून घेऊ काय असते. हे 4 श्वान आहेत, बरोबर आहे. हे 4 श्वान कसलं प्रतीक आहे? अनेक जण अनेक प्रकाराने त्याचं वक्तव्य करतात की हे 4 श्वान म्हणजे 4 युग आहेत, की हे 4ही युगांमध्ये दत्तभक्ती श्रेष्ठ किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलंय. किंवा काही जण म्हणतात हे 4 वेद आहेत, बरोबर. काही जण म्हणतात 4 त्यातली चतुष्टय आहेत, वेगळी असं भरपूर मोठा विषय आहे तो. 4 श्वान यांचे जवळपास 16 ते 17 प्रकार सांगता येतात. हे 4 श्वान कोण आहेत? 4 वेद आहेत, 4 युग आहेत. चूक. हे 4 श्वान कोण आहेत? हे 4 श्वान म्हणजे अंतःकरण चतुष्टय. म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 जण आहेत ते, जे दत्तांच्या आपल्या बाजूला पादुकांजवळ बसलेले दिसतात. पादसेवन भक्तीमध्ये अपेक्षित काय आहे की तुम्ही आलात ना पहिल्यांदा की दत्तांच्या मुखाकडे बघू नका, आधी पादुकांचं दर्शन घ्या आणि त्या पादुकांचं दर्शन घेतल्यावरती आपले हे 4 श्वान तिने सोडून द्या. काय सोडून द्यायचंय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4ही आपले श्वान त्यांच्या पायाजवळ सोडून द्या आणि मग हळूहळू वरच्या बाजूला दर्शन घेत चला, तर खरं दर्शन होईल. समर्पणाशिवाय दर्शन नाही. आपल्या मनाचं समर्पण आहे, आपल्या बुद्धी, मी कोणीतरी आहे म्हणून मी दर्शनाला आलोय, चूक. तुमच्या मनात काही भाव असतील सगळं सोडून द्या, बुद्धी सोडून द्या. चित्त आणि अहंकार याचा अर्थ इथे गर्व असा घ्यायचा नाहीये. अहंकार याचा अर्थ आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा होणं, काहीतरी काहीही काम करण्याची इच्छा होणं म्हणजे अहंकार. त्याशिवाय काम होत नाही. म्हणजे फोर्स, वर्क टू बी डन म्हणतात ना, एखादं बल लागतं, ते म्हणजे अहंकार. ह्या सगळ्याचं समर्पण जर का आपलं त्या पादुकांजवळ झालं तर ती पादसेवन भक्ती आणि तर ते दर्शन आपल्याला होईल. आपल्याला इथे सांगतात की हे सगळं तुम्ही तिथे समर्पित करा. पायाशी हे 4ही श्वान आपले सोडून द्या आणि मग दत्तांचं दर्शन घ्या. पादसेवन भक्ती याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे? समर्पण महत्वाचं आहे. कोणाचं समर्पण? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचं समर्पण. याच्यानंतर येते अर्चन भक्ती.
अर्चन कसं करायचं? तर आपल्या देहाप्रमाणे मूर्तीची कल्पना करायची आणि अर्चन करायचं, त्याला सगळं वाहायचं. आपण असं करत नाही, पण अनेक ठिकाणी काय करतात, आपल्या देहाला अतिउच्च दर्जाच्या गोष्टी आणि देवाच्या मूर्तीची, देवाची अर्चन पूजा करताना त्याला देवपूजेच्या गोष्टी, देवपूजेच्या सुपाऱ्या, देवपूजेचं अत्तर, देवपूजेचं मन वेगळं मिळतं की ज्याच्यावर लिहिलेलं असतं खाण्यासाठी नाही, आणि आम्ही ते तीर्थात घालून सगळ्यांना वाटतो. का? आपल्याला मन हवं लागलं की आपण चांगलं घेऊ की नाही. मग अर्चन भक्तीमध्ये देवाला, देवाच्या मूर्तीला देहाप्रमाणे समजावं. मला आवडेल का? मला जे वस्त्र देवाला द्यायचंय ते मी नेसेन का माझ्या अंगावर? मग त्याला नायलनचं वस्त्र सहन होईल का हो उन्हाळ्यात? आपण घालू का? अंगाला बोचणारं ते सोनेरी सोनेरी असतं ते नाही आपण घालणार ना. मग आपण देवाला का देतो? ते जे माझ्या देहाला आवश्यक आहे तेच मी त्यांना द्यावं, हा भाव याच्यामध्ये असावा की आपल्या देहाप्रमाणे मूर्तीची कल्पना करावी आणि त्यांना हे सगळं व्हावं. पण याच्या पुढे जाऊन अर्चन भक्तीमध्ये स्वामी आपल्याला काय सांगतात ते महत्वाचं आहे. बसवणी देवासमोर झाली पूजा, झाली गंध लावून झालं, सगळं पूजा पूर्ण झाली, नैवेद्य दाखवून झाला, दूध झाला, सगळं झालं, नमस्कार करून झाला. आता काय करायचंय? स्वामी असं सांगतात, बसवणी देवासमोर समरस करुणी अंतर गुरु दत्त मंत्र जपावा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पूजा झाल्यानंतर काय करायचंय तरच ती पूजा सफल संपूर्ण होणार आहे. इथे स्वामी काय सांगतात की देवासमोर बसा. कसे बसा? समरस करुणी अंतर गुरु मंत्र दत्त जपावा. याचे नाव अर्चन, सांगतो आता वंदन. पुढे वंदन होते. ही मानस पूजा सांगितलेली आहे. कशी करायची आपल्याला आणि काय करायचं? देवासमोर बसायचं एकाग्रतेने. आता हे एकाग्र होण्यासाठी आपल्याला मदत कसली होणार आहे? तर गुरुदत्त मंत्र जपावा. तुमच्या आराध्यांचा जो काही मंत्र जप असेल त्याचा जप तुम्ही तिथे करा. आता मगाशी म्हटलं तसं कोणी कोणाची पूजा करायची, मानस पूजा याला फार मोठं महत्व आपल्या सगळ्या अध्यात्मामध्ये आहे. कोल्हापूरचे शंकराचार्य आहेत नृसिंह विद्याभारती. आम्ही मागच्या वेळेला नाशिकमध्ये त्यांनी आम्हाला उपनिषद याविषयी परीक्षा घेऊन त्यांना आम्ही बोलवली होती तिथे. तर त्यांनी त्या मानस पूजेच्या कार्यशाळेमध्ये एक मानस पूजा म्हणून दाखवली. खूप छान होती. त्यांच्या सद्गुरूंचं नाव होतं नारायण स्वामी, नारायणानंद सरस्वती. त्यांनी एक ओळ जी सांगितली ना ती इथे आपल्याला चप्पल बसते एकदम. प्रतिबिंबाने बिंब पूजने दृष्टी ज्ञानाची. कोणी कोणाची पूजा करायची मानस पूजेमध्ये? प्रतिबिंबाने बिंब पूजने दृष्टी ज्ञानाची, ज्ञान भक्तीची मानस पूजा साधक भाग्याची. प्रतिबिंबाने बिंबाची पूजा करायची आहे, तो नेहमी एकच होत ना. मागच्या भक्तीमध्ये पण तेच सांगितलं ना, कोणी कोणाची सेवा करायची. मीच दत्त स्वरूप आहे, तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तोच जर का आहोत, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रतिबिंबाने बिंबाची पूजा करायची. तो बिंब आहे आणि मी त्याचं प्रतिबिंब आहे असं समजून जोपर्यंत पूजा होत नाही अर्चन भक्ती, कधी आपली देवपूजा करून झाल्यानंतर जर आपण स्वस्थ बसलो नाही, ही मानस पूजा जर का केली नाही तर ती पूजा आपली सुफळ होणार नाही. आपल्याला ही सगळी मानस पूजा इथे करता यायला हवी. कोणतीही पूजा असू दे, कुठचीही पूजा केल्यानंतर हा भाव निर्माण व्हायला हवा की आता तो आणि मी एकच आहोत. याच्यानंतर वंदन भक्ती सांगतात. वंदन भक्ती सांगताना एक छान ओवी आपल्याला स्वामी महाराज सांगतात. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत कोणाकोणाला वंदन करायचंय ते सांगतात ना. ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत गायी, अश्व, श्व, खर सहित किती जण सांगितलेत बघा. गायी, अश्व, श्व, खर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यांशी सतत वंदावे. पहिला अध्याय 47 वंदन भक्ती सांगतात. कोणाकोणाला नमस्कार करायचा? चराचरामध्ये ईश्वर आहे, सगळं आम्हाला गुळगुळीत वाक्य एकदम आम्ही आयुष्यभर ऐकतोय. चराचरामध्ये ईश्वर आहे, अनुभव आहे का त्याचा आपल्याला? कोणाकोणाला नमस्कार करायचा? ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत. पाप्यातला ज्ञानातल्या ज्ञानी व्यक्ती असेल तिथपासून पाप्यातला पापी व्यक्ती जरी असेल तरी त्याला नमस्कार करावा, कारण त्याच्या ठाई पण ईश्वर आहे. आणि गायी म्हणजे आपली गाय, गोमाता, अश्व घोडा, श्व श्वान,
खरं म्हणजे गाढव. कोणताही प्राणी समोर आला तरी सुद्धा त्याला नमस्कार करा. आणि पुढे जाऊन काय सांगितलं, स्थावर जंगमात्मक म्हणजे सगळा निसर्ग. स्थावर जंगम आपण म्हणतो ना, पर्वत आहे, नद्या आहेत, निसर्ग आहे, झाडं पानं फुलं सगळंच आहे. या सगळ्यांना आपण नमस्कार करायला हवा. तर वंदन भक्ती आहे. नमस्कार करायचा म्हणजे फक्त दत्तांना नमस्कार करून उपयोग नाही ना. दत्त स्वरूप जे जे आहे त्या सगळ्यांना नमस्कार करायला हवा. आपण नदीची पूजा करतो, आपल्याकडे आपण मुळात सगळे हिंदू हे निसर्ग पूजक आहोत. आपण वडाची पूजा करतो, पिंपळाची करतो, उंबराची करतो, अनेक झाडांची पूजा करतो, अनेक नद्यांची पूजा करतो, अनेक पर्वतांची पूजा करतो. आपण निसर्ग पूजक आहोत. आणि का करतो पूजा? या सगळ्यामध्ये भगवंत आपण बघतो म्हणून पूजा करतो. पण आता काय झालंय, आपण ह्याच्यामध्ये भगवंत आहे म्हणून मी पूजा करतो, हा गाव बाजूला राहिलाय. आणि मला गंगेला मी जाऊन आलो म्हणून मी गंगेची पूजा केली. मी नर्मदेला जातो, मी नर्मदेची पूजा करतो, वडाची पूजा करतो. पण त्याच्यामध्ये देव बघायचा आहे म्हणून पूजा करायची आहे. सगळ्यांना वंदन करा तर ती वंदन भक्ती अशा प्रकारे सांगतात. इथे रुद्राध्याय माहिती असेल सगळ्यांना. रुद्र म्हटला जातो की नाही, रुद्र त्याच्यामध्ये नमक असतात. नमक किती ठिकाणी नमस्कार करायचा आहे त्या रुद्रामध्ये सांगितलेलं आहे. शिवाची 246 रुपये त्याच्यात सांगितले, 246. आणि त्या प्रत्येक रूपाला नमस्कार केलेला आहे. त्याच्यामध्ये 152 रूप ही सौम्य रुद्राची आहे. सौम्य रुद्र 152 वेळा. आणि 94 ही रौद्र स्वरूपाची आहे. नमक त्याच्यामध्ये. इतक्या सगळ्या सृष्टीमध्ये आपण भगवंत बघतोय, प्रत्येक रूपामध्ये भगवंत बघतोय. सहस्रनाम काय आहे सांगा? तेच आहे ना. आपण एकच देव 1000 रूपांमध्ये पाहिला आणि त्याला नमस्कार करतोय. त्यामुळे वंदन भक्तीमध्ये ब्राह्मणापासून चांडाळापर्यंत आणि गाय यशस्व सहित सगळ्यांना नमस्कार करा. सगळ्या सृष्टीला दत्त स्वरूप माना. सगळी सृष्टी ही दत्त स्वरूप आहे असं समजा, असं आपल्याला स्वामी सांगतात. याच्यानंतर येते दास्य भक्ती. दास्य भक्ती याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीता एक श्लोक सांगते, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वामी काय सांगतात माहितीये का? दास न ठेवी पोटाची चिंता. योगक्षेमं वहाम्यहम् म्हणजे काय? माझा सगळा संसार त्यांनी चालवावा. जे काही लागेल अन्न पाणी कुटुंबाला आवश्यक असेल ते सगळं त्यांनी चालवावं. दास न ठेवी पोटाची चिंता कैसी योगक्षेमाची चिंता. जे भगवद्गीतेने सांगितलं तेच आहे इथे पण. योगक्षेमाची चिंता तू करू नकोस. न ठेवावी सर्वथा तेथे माथा परमेश्वर. तू सगळं त्याच्या डोक्यावर सोड ना. तू कशाला चिंता करतोस तुझ्या योगक्षेमाची? दास्य भक्ती. पण उठसूट कोणाची पण करतील का? संसार माझा देवाने करावा असे माझा हरिधर असो, करेल का? सगळ्यांचं करेल का? नाही करणार. कोणाचं करेल? जो त्याला त्या भावनेने हाक मारेल त्याचं करेल ना. जसं स्मरण भक्ती आहे, जसं श्रवण आहे, जसं पादसेवनम आहे, हे सगळं जे करतील त्यांच्यासाठी ते करतील. तुमची चिंता त्याच्यावर सोडून द्या, तरच आपण दास होऊ शकतो. दास्य भक्ती. आता काय झालं माहितीये का? आम्ही 4 तास रोज देवळात असतो आणि बाकीचं काय करता? पार्ट टाइम जॉब झाल्यासारखं काही वेळा दास्य भक्ती आपल्याला दिसते की आम्ही 8 तास देवनाम करतो. मुळीच सांगितलेलं नाहीये कुठेही. कुठच्याही ग्रंथामध्ये तुम्ही दिवसभर देवदेव करा हे कधीही सांगितलेलं नाही. तुम्ही 10 मिनिटं 20 मिनिटं जे काही असेल ते देवांचं काम करा. नामस्मरण मनापासून करा, भावनेने करा. आणि ते तुम्हाला जे जे काही कळलेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवा. समाजामध्ये आत्मविश्वास भरा. आणि कीर्तन स्तवन हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. आपण एका ठिकाणी बसून जप करत बसलो, आपला उपयोग समाजाला किती होईल? धर्माला या आपल्या भक्तीचा उपयोग किती होईल? आपण नामस्मरण आपलं करावं आणि आपला वेळ हा समाजामध्ये धर्मस्थापनेसाठी द्यावा, काहीतरी धर्माच्या कामासाठी द्यावा. अशा प्रकारे विचार आपण आत्ता करण्याची गरज आहे. मग दास्य भक्ती, सर्वोत्कृष्ट दास. उदाहरण काय घेऊया आपण? मारुतीचं उदाहरण घेऊया. मारुतीची दास्य भक्ती, मारुतीची सर्वश्रेष्ठ भक्तीमध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो. एकदा काय होतं, गोष्ट सांगतो. एकदा काय होतं, सगळं रामायणाची कथा पूर्ण व्हायला येते. म्हणजे सीतेला सोडवून रावण वर झालेला आहे आणि सीतेला घेऊन राम अयोध्येला परत आलेले आहेत आणि बसलाय काहीतरी चर्चा गप्पा चालू आहे. तर हे सगळं आपण म्हणतो ना, मग काय झालं सांगा, मग काय झालं सांगा. तर हे सगळं सांगत असताना
रामांच्या तोंडी अनेक वेळा हनुमंत हनुमंत मारुती मारुतीने हे केलं मारुतीने ते केलं हनुमंताने असं केलं. तर सीता म्हणते हा कोण आहे हो हनुमान नक्की? म्हणजे बाकी हनुमान काय आहे तिला माहिती आहे, ओळखीचा आहे, तुम्ही हे सारखं हनुमान हनुमान करता, मूळ आहे कोण तो नक्की? रामचंद्र म्हणतात मी कशाला सांगू, हा मी त्यालाच बोलू, म्हणून ते बोलवतात हनुमंताला. आणि हनुमंताला सांगतात की सीतामाई विचारतायत की तू नक्की कोण आहेस, तर सांग जरा तू काय तुझं बाकी पराक्रम आणि बाकी तुझी ओळख आहे, पण तू कोण आहेस त्याचा. तिथे मारुती उत्तर देतात, दास्य भक्तीचं उदाहरण म्हणून हे आपण एक श्लोक फक्त बघूया. काय देतात उत्तर माहितीये का? देहदृष्ट्या तू दासोहम. मारुती तू कोण आहेस? मारुती सांगतात देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः तत्वदृष्ट्या त्वमेवाहम. काय सांगितलं त्यांनी? देहदृष्ट्या तू दासोहम. तुम्ही माझ्याकडे जर का देह म्हणून कोण आहे असं विचारलं तर हे शरीर हा देह हा तुमचा दास आहे. देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः. तुम्ही मला जीव हा जीव कोण आहे असं जर का तुम्ही मला विचारलं तर हा जीव म्हणजे तुमचाच अंश आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः. आणि तत्वदृष्ट्या जर तुम्ही विचारलं की हे तत्व म्हणून काय आहे तर तुम्ही म्हणजेच मी आहे. तत्वदृष्ट्या त्वमेवाहम. आणि हे माझ्या बुद्धीमध्ये स्थिर झालेलं आहे. आता मारुतीने हे जे उत्तर दिलंय याच्यामध्ये सगळा मारुती कळला की नाही? दास्य भक्ती देहदृष्ट्या तू दासोहम अशी दास्य भक्ती जी मारुतीने केली त्याचं पूर्ण आयुष्य रामाला वाहून दिलं. नुसता मी त्याचा दास आहे म्हणून तो थांबला नाही. नुसता राम 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 करत झाडाखाली किंवा झाडावरती बसून राहिला का? एका दगडावरती बसलाय झाडावरती बसलाय कायमस्वरूपी रामनाम नाही. ज्या ज्या वेळेला दास्य भक्ती बघताना आपल्याला मारुतीची गरज, ज्या वेळेला मारुतीच्या शौर्याची गरज होती रामचंद्रांना त्यावेळेला मारुती शौर्य घेऊन उभा राहिला. मारुतीच्या बुद्धीची गरज होती तेव्हा मारुती बुद्धी घेऊन उभा राहिला. मारुतीच्या संयमाची गरज होती तेव्हा मारुती संयम घेऊन उभा राहिला. ज्या ज्या ठिकाणी माझ्या देवाला आता मी कुठच्या अवस्थेमध्ये गरजेचं आहे, माझ्या कुठल्या गुणांची गरज आहे, त्यात तो गुण घेऊन मारुती उभा राहिला. ही दास्य भक्ती महत्वाची आहे. आपल्या गुणांचं पुष्प इथे आपल्याला देवाला व्हायचंय. त्यामुळे ही दास्य भक्तीमध्ये फक्त शेवटची एक दोन गोष्टी बघूया की मी त्याचा अंश आहे असं जेव्हा मारुतीने सांगितलं की आपण जर का असं म्हटलो की मी त्याचा अंश आहे तर ते आपल्या जीवाला गती देण्यासारखं आहे. आणि मी त्याचा दास आहे असं जर का आपण म्हटलं तर आपल्या शरीराला गती देण्यासारखं आहे. आपल्या आराध्याला जी जी आवश्यकता आहे, माझ्या रामाला माझ्या दत्तगुरूंना आता कसली आवश्यकता आहे तो माझ्यातला गुण घेऊन मी उभा राहणं अशा प्रकाराने आपण काम करावं तर तो आपला योगक्षेम वाहील. विषय कुठे आलाय? योगक्षेमम वाहम्यहम. माझ्या संसाराची चिंता मी त्याच्या डोक्यावर ठेवली. कधी हे असं सगळं वागलो तरच तो आपल्याला योगक्षेम वाहम्यहम करेल. त्याच्यानंतर येते सख्य भक्ती. सख्य म्हणजे मित्रत्व म्हणूया आपण. सख्य भक्ती त्या वाचूनी न गमावे. 58वी ओवी आहे. त्या वाचूनी न गमावे, त्या वाचूनी न विसंबावे, त्या वाचूनी न वागावे, त्याला गावे निरपेक्ष. सख्य भक्ती मित्रत्वाच्या नात्याने देवाकडे बघणं. आता मित्रत्वाची एक व्याख्या अनेक संस्कृत तत्वचिंतक सांगतात की मित्र म्हणजे कधी कधी जवळ असावा, तसा भगवंत आपल्या जवळ नेहमी असावा. कुठे कुठे? एक उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे राष्ट्रविप्लवे राजद्वारे स्मशानी च असं सांगतात. इतक्या ठिकाणी जो जवळ असतो ना त्यालाच मित्र म्हणावं. कुठे? उत्सवात म्हणजे आनंदात, व्यसनात सुद्धा म्हणजे छंदात किंवा इतर गोष्टींमध्ये, दुर्भिक्षे दुष्काळ पडला तरी सुद्धा तो आपली साथ सोडत नाही, राष्ट्रविप्लवे राष्ट्रावर मोठं संकट आलं तरी सुद्धा तो आपली साथ सोडत नाही, राजद्वारे आपले चांगले दिवस असताना, राजद्वारे म्हणजे राजासारखं आपलं जीवन असताना सुद्धा साथ सोडत नाही, आणि स्मशानात सुद्धा तो आपल्या बरोबर असतो. याला मित्र म्हणावं. अशी सख्य भक्ती आलय म्हणून सांगतो. माझा राम सखा आहे की नाही? सखा बऱ्याच ठिकाणी म्हटलंय. आपण रोज म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव, आहे की नाही? पण त्याचा विचार आपण केला का? इतक्या ठिकाणी माझे दत्तगुरू माझ्या जवळ असावे किंवा मी त्यांच्या जवळ असावा, अशा प्रकारची ही सख्य भक्ती आहे. याच्यानंतर आत्मनिवेदनम शेवटचा आणि 9वी भक्ती.
आत्मनिवेदन. आता आत्मनिवेदनम याचा जर का आपण फोड केली तर निवेदन या शब्दाचा अर्थ आपण काय करतो, तर एखाद्याला निवेदन दिलं म्हणजे काय दिलं, आपण आपलं म्हणणं, बरोबर आहे की आपण म्हणतो की तुम्ही 5 मिनिटं निवेदन करा किंवा तुम्ही निवेदन केलं जाता. निवेदन करणं म्हणजे सांगणं असा अर्थाने आपण घेतो, पण अनेक अर्थांचे शब्द असे घेऊन चालत नाही, त्याचे पारंपरिक अर्थ वेगळे आहेत. पण अपेक्षित अर्थ स्वामींना काय आहे, तर निवेदन म्हणजे देऊन टाकणे. काय द्यायचंय, आत्मनिवेदनम. सगळं काही आपल्याकडे जे जे काही आहे ते सगळं तुम्ही देऊन टाका असं आपल्याला स्वामी महाराज म्हणतात. तनु मन धन परिवार क्षेत्र सदन. काय काय दिले बघा, तनु मन धन परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलीचे. असं हे सगळं आपल्याला हे आत्मनिवेदन करायचंय, म्हणजे आपल्याकडचं सगळं देऊन टाकायचंय. समर्पण भाव आपण मगाशी बघितला. आता आपल्याकडे जे जे काही गोळा केलेलं आहे ते सगळं आपल्याला देऊन टाकायचंय, त्याच्यामध्ये काही ठेवायचं नाही आपल्याला. या आत्मनिवेदन याच्यावरती थोडं आणखी याच अध्यायामध्ये एक मोठी ओवी आहे, तो आपण नंतर दुपारून विचार करू. आत्मनिवेदनम याच्यामध्ये नुसतं सांगणं नाहीये, तर आपल्याकडे जे जे आपण कमावलेलं आहे ते सगळं देणं. कारण समर्पणाची भावना आणि देणं, देऊन टाकणं याचा आपल्याकडे संस्कृतीमध्ये ना, यज्ञ संस्कृतीमध्ये खूप मोठा विचार याच्यामध्ये आलेला आहे की आपण यज्ञ केला असं आपण म्हणतो, बरोबर. पण यज्ञ ही मुळात संस्कृती जशी आहे किंवा यज्ञामध्ये अपेक्षित काय आहे, तर दोन प्रकार महत्वाचे अपेक्षित असे आहेत की एक म्हणजे सर्वस्वाचं दान. यज्ञाची दक्षिणा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये सर्वस्वाचं दान करायचंय आणि त्याच्यानंतर चालणारं ज्ञानसत्र. अनेक तत्वचिंतक अनेक शास्त्र पुराणांमध्ये असं सांगितलंय की जोवर यज्ञाच्या दिवशी ज्ञानसत्र होत नाही तोपर्यंत यज्ञ सुफळ होत नाही. आणि आपण ऐकलेलं आहे की अनेक राजांनी अश्वमेध यज्ञ केले किंवा मोठे मोठे यज्ञ केले, 100 यज्ञ केलेले आहेत. ते कसे केलेले आहेत की यज्ञाच्या दिवशी यज्ञ संपन्न झाल्यानंतर आपल्या सर्वस्वाचं दान करायचं, सगळं काही देऊन टाकायचंय, राज्य देऊन टाकायचंय, सगळी धन संपत्ती जे जे काही आहे ते सगळं ऋषींना दान करायचंय. त्याच्यानंतर पुन्हा तो तेवढा आपण पराक्रम करायचा आहे आणि मग पुन्हा यज्ञ करायचा आहे, पुन्हा ते सगळं देऊन टाकायचं. आत्मनिवेदनामध्ये हे अपेक्षित आहे. आपल्याला काय वाटतं, आत्मनिवेदन म्हणजे आपल्याला कळलंय ते फक्त आपण सांगावं, कारण सांगण्यासाठी स्तुवन कीर्तन हे सगळं वेगळं सांगितलेलं आहे. आता स्तवन, विष्णू सहस्रनामामध्ये हा विषय येतो की स्तवन आणि कीर्तन याच्यामध्ये फरक आहे. स्तुती ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला फक्त अपेक्षित कोण आहे, तर दोघच जण अपेक्षित आहे, आपला आराध्य आणि आपण, दत्तगुरु आणि आपण दत्तगुरूंची स्तुती करतो आहोत, म्हणजे दोघच जण. आणि कीर्तन याच्यामध्ये आपण देवाविषयीचे गुण वैशिष्ट्य सगळ्या समाजाला एकत्र करून सांगायचे. त्यामुळे आत्मनिवेदन याच्यामध्ये अनेक वेळा निवेदन दिलं हा जो गुळगुळीत शब्द झालेला आहे की आपलं म्हणणं काय ते सांगितलं असं इथे अपेक्षित नाहीये. निवेदन इथे आपल्याला तनु मन धन परिवार क्षेत्र सदन. आता काय काय दिलं, आपण म्हणतो तन मन पूर्वक आपण एखादी गोष्ट केली, तनपूर्वक आपण एखादी गोष्ट करतो. कशी, आपण दिसतं तनपूर्वक केलं, आपण आलोय बसलोय, आपली उपस्थिती दिसते. एक वेळ धनपूर्वक पण आपण बघू शकतो की आपण खर्च केला, धनपूर्वक पण आपण केलं, पण आपलं मन तिथे आहे का, मनाने आपण तिथे आहोत का. त्यामुळे तन मन धनपूर्वक आपण एखादी गोष्ट करतो, याच्यामध्ये तन आणि धन तर दिसतं पण मन सुद्धा तिथे आपल्याला गुंतवावं लागेल. परिवार क्षेत्र सदन करावे ईशा निवेदन आत्मनिवेदन बोलीचे. अशी ही नवविधा भक्ती आपल्याला इथे स्वामी महाराज सांगतात. याच पहिल्या अध्यायामध्ये, पहिला अध्याय थोडासा विस्तृत झालेला आहे या सगळ्यामध्ये, कारण जसं सुरुवातीला ग्रंथाविषयी सांगितलं, त्याच्यानंतर या 9 भक्तीचे प्रकार नवविधा भक्तीविषयी सांगितलं. याच्या नंतरच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायामध्येच पुढे 2 चरित्र आलेली आहेत. दत्त महात्म्याच्या पुढच्या भागामध्ये 2 चरित्र येतात. एक म्हणजे अत्री ऋषींचं चरित्र आणि अनुसूयेचं चरित्र. दत्त महात्म्याविषयी विचार करताना, दत्तांचा विचार करताना दत्त जन्म 3ऱ्या अध्यायामध्ये येतो, पण पहिल्या अध्यायाचा शेवटचा भाग आणि दुसरा अध्यायाचा काही भाग याच्यामध्ये ही 2 चरित्र येतात. भगवंत जन्माला आलेले आहेत, ते तुमच्या आमच्या पोटी का नाही जन्माला आले,
काहीतरी ते क्षेत्र पवित्रता असली पाहिजे ना, ते क्षेत्र तसं पवित्र बनलेलं असलं पाहिजे. महापुरुष हे कोणाच्याही पोटी जन्माला आलेले नाही आहेत ना. मग दत्त समजून घेताना, दत्त महात्म्य समजून घेताना दत्तांचे आई वडील कोण होते हे पण समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. पहिल्या अध्यायामध्ये अत्रींचं अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला अत्री ऋषी समजावून सांगतात स्वामी महाराज की अत्री कोण होते, अत्रींचा जन्म कसा झाला, अत्री ऋषींनी काय काम केलेलं आहे समाजामध्ये उतरून, अत्रींचा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किती अतुलनीय काम केलेलं आहे, या सगळ्याचा उल्लेख आपल्याला या पहिल्या अध्यायामध्ये मिळतो. आपण हळूहळू सुरुवात करू. जो भाग राहील तो आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये घेऊया. अत्री ऋषी. आता अत्री या शब्दाचा अर्थापासून त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या गुरुजी जेव्हा आम्हाला शिकवतात तेव्हा आमची एक संकल्पना अशी आहे की जोवर शब्द समजत नाही तोवर संकल्पना समजत नाही. अत्री ऋषी जर आपल्याला समजून घ्यायचे तर अत्री या शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला हवा. अरात्री असा अर्थ आहे. अरात्री. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे, महाभारतामध्ये ही गोष्ट आलेली की एकदा काय होतं, सप्तर्षी आणि त्यांचे सगळे ऋषीगण, मुख्य सप्तर्षी आणि बाकी सगळे ऋषीगण एका प्रवासाला जात असतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. जाताना वाटेत त्यांना भूक लागते. बरं संन्यासी आहे, ऋषी आहे, त्यामुळे सोबत घेतलेलं काही नाहीये, तिथे असेल मिळेल ते खायचं. तर एक तलाव दिसतो, छान कमळं फुललेली आहेत, तलाव आहे. तर तिथे त्यांना काहीतरी अन्न मिळेल, काहीतरी खायला मिळेल, आताची भूक भागेल असं वाटतं, म्हणून ते सगळे त्या तळ्यापाशी येतात. तर तिथे एक राक्षसी असते, यातुधानी असं नाव आहे तिचं. यातुधानी हा संवाद सगळा आहे महाभारतामध्ये. यातुधानी काय सांगते की तुम्हाला भूक लागली बरोबर आहे, तुम्हाला मी अन्न देईन, इथलं सगळं तुम्हाला खायला मिळेल, पण कधी जर तुम्ही तुमच्या नावांचे अर्थ सांगितले, म्हणजे तुमची ओळख मला जर का करून दिली तरच मी तुम्हाला इथं अन्न तुम्हाला मी देईन. मग हे सगळे सप्तर्षी आहेत, इतर ऋषीगण आहेत, हे सगळ्यांनी आपल्या आपल्या नावांचे अर्थ त्या पर्वामध्ये सांगितलेले आहेत. त्या गोष्टीमध्ये वसिष्ठांनी सांगितले, विश्वामित्रांनी सांगितले, सगळ्या ऋषींनी सांगितले. सगळे काही आता सांगण्याची आवश्यकता नाही. अत्री ऋषींनी पण आपल्या नावाचा अर्थ सांगितला. त्यांनी सांगितले माझं खरं नाव हे अत्री आहे, पण माझं नाव अरात्री असं आहे. अरात्री. रात्री म्हणजे अरात्री, जो अंधकार दूर करतो. अंधकार कसला असणार दूर करायला? अज्ञानाचा अंधकार. जो अज्ञानाचा अंधकार समाजामध्ये पसरलेला आहे तो जो दूर करतो तो मी. आणि अत्री हे दुसरा एक त्यांचा अर्थ असा आहे की हे त्रिगुणांच्या पलीकडचे आहे, की ज्यांना त्रिगुणांचा लेप लागत नाही असे अत्री आहे. सोडी तिन्ही देहाचा अभिमान, तीन देहांच्या पलीकडचे आहे. तिन्ही अवस्था सोडून 67वी ओवी आहे की ज्याच्यामध्ये टेंबे स्वामींनी अत्रींचं वर्णन केलेलं आहे. सोडी तिन्ही देहाचा अभिमान, तिन्ही अवस्था सोडून, तिन्ही गुणा ओलांडून, सार्थक अभिधान मिरवे अत्री. काय काय सांगितलं बघा. तिन्ही देहांच्या पलीकडचे, तीनही अवस्थांच्या पलीकडचे, कालत्रयातीत वगैरे आपण म्हणतो की नाही, तीनही देहांच्या पलीकडे, तीनही अवस्थांच्या पलीकडे आणि तीनही गुणांच्या पलीकडे, त्रिगुण म्हणतो की नाही आपण, त्यांच्या पलीकडे असलेले हे अत्री आहे. समाजामध्ये प्रचंड प्रमाणात काम अत्री ऋषींनी केलेलं आहे. काय काय केलेलं आपण बघूया हळूहळू पुढे. पण याच्यामध्ये दुसरा एक गंमत त्यातली सांगतो तुम्हाला की अनसूया आहे की नाही, अनुसया नाही आहे ती, अनसूया, जिला असूया नाही अशी. मग जिला असूया नाही अशी आणि हे त्रिगुणांचा लेप ज्याला लागत नाही असे, यांच्या दोघांच्या पोटी कोण जन्माला आला? त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आला. म्हणजे जिथे जिथे जे त्रिगुणांच्या पलीकडचे आहे, जिच्याकडे असूया आहे, म्हणजे असूया अनसूया आहे, त्यांच्या पोटी कोण जन्माला आले? त्रिगुणात्मक आले. हा सगळा विषय आपण हळूहळू पाहूया. काय काय काम केलंय अत्री ऋषीने. मुळात अत्री ऋषींचा जन्म कसा झाला बघा, हे सगळं आपल्याला टेंबे स्वामींनी सांगितलंय आणि आपण हा अभ्यास करायचाच आहे. अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढे जायचं नाही. त्यामुळे हे सगळं जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यांच्या पोटी परब्रह्म परमात्मा परमेश्वर येतो ते क्षेत्र किती पवित्र असलं पाहिजे, तर त्यांच्या आई वडिलांचं पण आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे, त्यांचा इतिहास माहिती पाहिजे, बरोबर की नाही. अत्री हे प्रजापती आणि वाघदेवी यांचे पुत्र आहेत. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे की एकदा प्रजापतींनी, म्हणजे ब्रह्मदेवानी, प्रजापतींनी त्रिसंवत्सर नावाचा यज्ञ केला. तो
तो यज्ञ त्रिसंवत्सर म्हणजे आपण असं म्हणू की बरेच वर्ष 3 वर्ष वगैरे चालणारा यज्ञ असू शकतो. त्रिसंवत्सर यज्ञ केला. या यज्ञाच्या शेवटी अनेक जण उपस्थित होते, त्या यज्ञाला उपस्थित होते आणि शेवटी ते आशीर्वचन वगैरे सगळं झाल्यानंतर तिथे वाग्देवी सरस्वती आलेली होती. या यज्ञाच्या निमित्ताने अनेक ज्ञान चर्चा तिथे झाल्या, ज्ञान सत्र तिथे झाली आणि त्या वाग्देवी सरस्वतीला असं वाटलं की हे ज्ञान समाजापर्यंत कसं पोहोचणार. आपण फक्त चर्चा करून काय उपयोग आहे, आपण इथे फक्त जप करून काय उपयोग आहे. समाजातले अनेक लोक जे वंचित आहेत तिथपासून, ज्यांना याची कल्पनाच नाहीये, या सगळ्या गोष्टींची कल्पना नाहीये, त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलं पाहिजे. मग वाग्देवी सरस्वती प्रजापतीला असं म्हणतात की या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी एक पुत्र मला द्या. एका पुत्राची मागणी केली की एक मुलगा मला असा द्या की जो या ज्ञानाचा प्रचार प्रसार करेल, समाजातला अंधकार, ज्ञानाचा अंधकार दूर करेल. आणि त्यावेळेला प्रजापती आणि वाग्देवी सरस्वती यांचा हा मुलगा अत्री, तो अत्रींच्या जन्माची कथा येईल. आणि मग यांच्यापासून पुढे हे सगळं समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. आपण जी लोकशाही म्हणतो की नाही, आता लोकशाही आपण म्हणतो, ही कोणी आपल्याला वेस्टर्न कंट्री दिलेली नाहीये किंवा कोणी आता आलेली नाहीये. लोकशाहीचे पुरस्कर्ते अत्री ऋषी आहेत. अत्री ऋषींनी समाजामध्ये जाऊन समाजामध्ये आत्मविश्वास भरून त्यावेळच्या जुलमी राजांना राजेपदावरून खाली ओढलेला आहे. लोकांना त्यांच्या विरोधात उभे करून, लोकांमध्ये त्यांचा आत्मसन्मान करून, त्यांना ज्ञानी बनवून लोकशाहीचे पुरस्कर्ते, लोकशाहीचे मूळ प्रणेते म्हणायला हरकत नाही, हे अत्री ऋषी आहेत. अत्री ऋषींनी एक दिवस काय होतं, दुपारीच्या वेळेला अचानक काळोख पडतो. अत्री ऋषींच्या काळात दुपार आहे, आता अशी न पडलेली आहे, अचानक काळोख होतो. सगळे घाबरतात आणि अत्री ऋषींपर्यंत ते पोहोचतात, सांगा काय झालं, कारण त्यावेळेचे ज्ञानी ते होते. त्यावेळेला असा संदर्भ आहे की अत्री ऋषींनी गणित मांडलं. अत्री ऋषींकडे असं काहीतरी यंत्र होतं की ज्यांच्यातून त्यांनी पाहिलं, आकाशस्थ परिस्थिती पाहिली, सगळा अभ्यास मांडला, गणित केलं आणि सांगितलं की अजून किती वेळानंतर ऊन पडेल. त्या दिवशी होतं सूर्यग्रहण. त्यामुळे सूर्यग्रहणाविषयीचा अभ्यास हा समाजाला अत्री ऋषींनी दिला. ते खगोलशास्त्री सुद्धा होते, वेदज्ञ तर होतेच, समाजशास्त्रज्ञ होतेच, पण त्यांनी, आणि त्यावेळेपासून त्यांना प्रतिसूर्य म्हटलं जाऊ. प्रतिसूर्य का, त्यांच्यामुळे सूर्य पुन्हा एकदा उगवला, कळला. रंगावधूत स्वामींनी अत्रींना सूर्य म्हटलेलं आहे आणि अनसूयेला पृथ्वी म्हटलेलं आहे. आता त्याविषयी आपण सविस्तर नंतर पाहूया. या सगळ्या ग्रंथांविषयी आणि या अत्रींच्या चरित्राविषयी अजूनही काही गोष्टी आपल्याला पाहायचे की त्यांचं वैद्यकशास्त्रामध्ये किती काम होतं. आणि हे सगळं असं असलेलं काम, इतका मोठा पुण्यात्मा होता, अनसूया सुद्धा तेवढीच तोड विद्वत्ता तिच्याकडे होती. अनसूयेचे वडील कोण होते, अनसूया कोणाची मुलगी होती आणि अनसूया अत्रींना द्यावी म्हणून काय काय झालं किंवा कशा प्रकारे एका एवढं मोठं काम करणाऱ्या व्यक्तीला पत्नी म्हणून सुद्धा तशाच प्रकारची मिळाली पाहिजे, तर हे सगळं काम पुढे जाईल. आणि अशांच्या पोटी दत्तांचा जन्म झालेला आहे. आज आपण इथे थांबूया आताच्यासाठी. आणि अत्री ऋषी कोण होते, अनसूया कोण होती, दोघांच्या पोटी दत्त जन्माला का आले, त्यांची ओळख काय होती, याचा थोडा विस्तृत भाग आपण नंतर बघूया. याच्यामध्ये एक दीपक नावाचा शिष्य आहे. दत्त महात्म्य हे कोणी कोणाला सांगितलं, दीपक नावाचा एक शिष्य आहे आणि त्याचे गुरु आहेत वेदधर्मा नावाचे. त्यांना दीपकांनी प्रश्न विचारलेला आहे. दीपकांनी गुरूंची सेवा केल्यानंतर त्यांना एकदा शंकर आणि विष्णू प्रसन्न झाले होते आणि ती सगळ्या कथा भाग पुढे येणार आहे. पुढे सगळ्या दत्त महात्म्यामध्ये याच कथेचा हा सगळा भाग आहे. आज आपल्याला पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय जेवढा होईल तेवढा आपण पूर्ण करूया. महत्वाच्या त्याच्या रोग्या असतील त्याच्याविषयी आपण अभ्यास करूया. अभ्यास असं मी मगापासून का म्हणतोय ते सुद्धा आपल्याला संध्याकाळी बघायला मिळेल. आणि दत्तचरित्र सांगा अशी विनंती केल्यानंतर हे सगळं दत्तचरित्र जे सांगितलेलं आहे ते या अध्यायामध्ये येतं. पहिल्या अध्यायामध्ये स्वामी महाराज इथे अत्री आणि अनसूयेचं चरित्र सांगून थांबतात. आपणही आता इथे थांबू आणि संध्याकाळच्या वेळेला पुढचा भाग पुन्हा सुरू करूया. मी एक श्लोक सांगतो, तो सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा. याच्यामधलं फक्त सांगतो की हा जो श्लोक आहे हा टेंबे स्वामींनी जी दत्तांची अनेक स्तोत्र रचलेली आहे त्यातलं एक कडवं 4 ओळींचं तो हा श्लोक आहे दत्त स्तोत्रामधला स्वामींनी लिहिलेला.
आणि नंतर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे जे आपण श्लोक म्हणतो त्याच्यामध्ये दुसरं चरण आम्ही वेगळं म्हणतो, गुरुदेव परम तत्व तस्मात् गुरु उपासते. हा गुरुगीतेमधला मंत्र आहे, श्लोक आहे की ज्याच्यामध्ये गुरुंना नमस्कार तर आहेच, गुरु परब्रह्म स्वरूप तर आहेतच, पण गुरुदेव परम तत्व त्या गुरूंनी मला नेहमी आश्रयात ठेवावं ही आपण त्यांच्याकडे मागणी करावी. म्हणून तो गुरुगीतेतला श्लोक तसा आहे. मी सांगतो, तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा, जयतु दत्तो देव संघाभिपूज्यो जयतु भद्रो भद्रदो भावुके जयतु नित्यो निर्मल ज्ञान वेद्यो जयतु सत्य सत्य संगो नवद्यः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुदेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये अवधूत चिंतन श्री